Good evening, everyone. So before starting, एक just request आहे for all the students. Probably, if you can switch on your video 1 or 2 minutes, I just want to take a screenshot. Students, if it is possible, 1-2 मिनिटं video on करू शकता so that I can just take a screenshot. Yes, students. Please turn on your camera. Okay, I see only Shiv Prasad. Yes. What about others? One fast. Only for 2 minutes. Only 2 minutes. It's fine. Whatever you are doing, घरी आहात, खात आहात, it's okay. Okay, nice, Aniket. Quickly, just a minute. खूप सारे वेगळे काय म्हणतात त्याला सब्जेक्ट्स आणि खूप सारे वेगळे कॅटेगरीज बघणार आहे इन बॅलन्स डाएट. सो लास्ट टाइम जसं काल आपण बघितलं की काय काय इम्पॉर्टंट आहे तुमच्या बॅलन्स डाएट मध्ये. सो आय जस्ट क्विकली शेअर माय स्क्रीन. सो दिसतेय माझी स्क्रीन सगळ्यांना? स्लाइड शो दिसतोय? स्लाइड्स दिसत आहेत? येस मॅडम. ग्रेट. सो काल आपण जसं बघितलं की स्मॉल सस्टेनेबल चेंजेस जर तुम्ही केले तर एक मोठा डिफरन्स, इट कॅन मेक अ बिग डिफरन्स इन युअर बॉडी, इन युअर हेल्थ. अँड फोकस हॅज टू बी तुमच्या न्यूट्रिशनवर, ॲज इन जे काही आपण नॉर्मली खातोय, लेस ऑफ जंक फूड, लेस ऑफ ऑल दोज शुगरी सॉल्टी आयटम्स. रेग्युलर एक्सरसाइजेस आपण पाहिले काल काय काय तुम्ही करू शकता फॉर फिमेल, मेल, सो दॅट यू डोंट गेट एनी लाईफस्टाईल डिसऑर्डर्स लाईक प्रॉबेबली PCOS आहे तुमचं, पिंपल्स आहेत किंवा तुमची मसल डेव्हलपमेंट छान व्हायला पाहिजे. त्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. माइंडफुल इटिंग, ॲज इन तुम्ही जंक फूड किंवा काही तुमचं फेवरेट फूड असेल ते थोडं तुम्ही कसं एन्जॉय करू शकता इन पोर्शन साईज कंट्रोल. स्लीप हायजीन आपण बघितलंय आतापर्यंत. सो चेंज युअर हॅबिट सो दॅट इट चेंजेस युअर लाईफ कम्प्लिटली. सो आज आपण काही वेगळे खूप सारे कॅटेगरीज बघणार आहे इन युअर बॅलन्स डाएट. बिफोर दॅट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक टॉपिक आहे. सो सबस्टन्स अब्यूज किंवा आपण मेंटल हेल्थकडे पण बघूया. सो स्मोकिंग अँड अल्कोहोल, इज इट कूल? सो आजकालच्या आय थिंक ड्यू टू सोशल मीडिया अँड एव्हरीथिंग इट इज शोन ॲट इज इट व्हेरी कूल आणि इट इज गोइंग टू बी अ व्हेरी ट्रेंड काइंड ऑफ, बट इट इज नॉट व्हेरी कूल. सो आता प्रॉबेबली इट इज गोइंग टू बी व्हेरी कूल इन युअर एज की हा ठीक आहे बघूया करून किंवा बघूया एक थोडंसं घेऊन, बट इट इज नॉट गोइंग टू बी कूल लेटर ऑन इन युअर लाईफ. सो डेफिनेटली अंडरस्टँड. सो हे एक टाइम बॉम्ब सारखं आहे इफ यू डू स्मोकिंग और इफ यू कंझ्युम अल्कोहोल. ॲज आय सेड, इवन इफ यू कंझ्युम इट लिटल बिट, ॲज इन ओकेजनली वन्स, प्रॉबेबली कधी करून बघितलं किंवा कधी घेऊन बघितलं, it is going to be like a time bomb which you don't know when it will explode in your body. So take it very seriously. It is not very cool nowadays आणि learn to say no. जर कोणी तुम्हाला ऑफर करताय किंवा कोणी तुम्हाला फोर्स करताय, सो जस्ट लर्न टू से नो टू इट. दॅट इज अ स्मार्ट मूव्ह, आय वुड से. सो जर तुम्ही करत आहात तर काय त्याच्या मागचे कारण असू शकतात? तर फर्स्ट ऑफ ऑल स्मोकिंग याच्याने पाहिलं जातं की इट इज गोइंग टू बी अ स्ट्रेस रिलीव्हर. सो असं काही नाही आहे, यू कॅन जस्ट हॅव अ नाईस स्नॅक, इट विल रिड्यूस युअर स्ट्रेस ऑल अराउंड. किंवा अल्कोहोलच्या जागी यू कॅन इदर हॅव सिम्पल प्लेन वॉटर इज फाईन, ज्यूस इज ओके, फ्रूट ज्यूस इफ यू वॉन्ट टू हॅव नॉर्मल साधं एक मिक्स ज्यूस वगैरे, दॅट इज ओके. मोटिवेशन जर तुम्हाला हवं असेल की मोटिवेशन मिळायला म्हणून पीपल स्मोक, दॅट इज ऑल्सो वन रिझन. सो डोंट गो फॉर ऑल दॅट. मोटिवेशन साठी देर आर मेनी अदर थिंग्स. यू कॅन जस्ट सिम्पली डू मेडिटेशन, योगा, और यू कॅन रीड सम मोटिवेशनल बुक्स, दॅट इज ओके. बिकॉज युअर फ्युचर हॅज टू बी सेक्युअर्ड, युअर फ्युचर सेल्फ विल बी प्राऊड जर तुम्ही नाही केलं स्मोकिंग वगैरे. सो दॅट इज देअर. Again, if you want that kick, some people get kick with smoking alcohol. So for that, probably gym or exercise is a better kick instead of just going for smoking or alcohol. So you have to flex your muscles, not your liver. So definitely go exercise, do some hobbies and all, so that you get that kick inside your body.
जर तुम्ही स्ट्रेस्ड आहात, डेफिनेटली स्मोकिंग अल्कोहोल इज नॉट द वे त्याच्याकडे बघायला. सो नेक्स्ट टाइम वेन यू आर स्ट्रेस, प्रॉबेबली ट्राय सम नाईस हॉबी, ड्रॉइंग, लिसनिंग टू सॉंग्स, or if you have a dog, a pet, that is also good, much better than smoking. And even simple, even non-alcoholic drinks are not good, like beer, wine वगैरे. That is said that they are non-alcoholic, but it has the same amount of harm in the body. So definitely, if you want to have something nice, there are other healthy काय म्हणतो आपण त्याला, healthy beverages, so that is also okay. And otherwise, as I said, की एक हॉबी असायला पाहिजे, जस्ट laugh it out instead of smoking it off. So definitely laughing burns more calories than your smoking आणि बाकी alcohol वगैरे. So definitely don't go towards a very bad, wrong way, so that your future is secured. You don't have any bad habits for your health. So that is a very important part in your teenage or youth, young adults आहात तुम्ही सगळे. So definitely it is going to be important to take care of all these kind of points. All right. So coming to the next slide. ओके, सो आपण आतापर्यंत जे काही पाहिलंय, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहे, स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, किंवा काही बॅड हॅबिट्स आहेत. इफ यू आर डुईंग एनी ऑफ दीज बॅड हॅबिट्स, और प्रोबेबली काही तुम्हाला सिम्पटम्स आहेत, लाईक वी डिस्कस येस्टरडे, ऍसिडिटी, मायग्रेन आहे, टू मेनी पिंपल्स ऑन द फेस. ऑल दिस इज बिकॉज ऑफ टू थिंग्स. वन इज इन्फ्लेमेशन आणि अनदर इज इन्सुलिन रेजिस्टन्स. सो लेट्स अंडरस्टँड दिस. आता एक तर म्हणजे मी खूप सिंपल वाक्यांमध्ये तुम्हाला सांगणार आहे की हे काय आहे. नो नीड टू टेक प्रेशर की बापरे हे काहीतरी वेगळंच दिसतंय. सो इट इज नथिंग लाईक दॅट. सिम्पल थिंग्स, रूट कॉजेस ऑफ वेट गेन, रूट कॉज ऑफ लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, रूट कॉज ऑफ लो एनर्जी, किंवा तुम्हाला तुमची स्किन खूप डल आहे, खूप पॅचेस आहेत स्किनवर, किंवा खूप अंडरवेट आहात तुम्ही, दॅट ऑल्सो कॅन बी ड्यू टू इन्फ्लेमेशन अँड इन्सुलिन रेजिस्टन्स. डिप्रेशन आहे खूप, एन्झायटी, स्ट्रेस खूप जास्त, पीसीओएस, पीसीओडी इन गर्ल्स स्पेशली, आणि लो मसल डेव्हलपमेंट, ऑल कॅन बी द रूट कॉज ऑफ इन्फ्लेमेशन अँड इन्सुलिन रेजिस्टन्स. सो दिस इज नथिंग बट द बाय प्रोडक्ट ऑफ युअर अनहेल्दी फूड हॅबिट्स. जर तुम्ही आतापासूनच जर ते नीट नाही केले तर डेफिनेटली यू विल फॉल अंडर दॅट इन्सुलिन रेजिस्टन्स इन्फ्लेमेशन काइंड ऑफ अ ब्रॅकेट. सो आपल्याला ते नाही करायचंय. त्यामुळे ॲज यंग अडल्ट काय काय तुम्ही करायला पाहिजे, सो विल अंडरस्टँड दॅट. बट लेट सी व्हॉट इज दिस इन्फ्लेमेशन, इन्सुलिन रेजिस्टन्स, हे काय आहे. ओके, सो इंटरनल इन्फ्लेमेशन इज नथिंग बट, जसं आपल्याला खरचटतं, तुम्ही कुठे पडता, काही इंजुरी होते तर तुम्हाला दिसतं, राईट, इट इज ब्लिडिंग, और काही खरचटलंय त्याच्यावर खूप लागतं, मग आपण त्याला डेटॉल लावतो, आपण त्याला पुसतो वगैरे सगळं, त्याला बँडेज करतो, असं आपल्याला बाहेरून दिसतं बॉडीवर. बट इंटरनल इन्फ्लेमेशन हे आतून असतं. सेम आपल्याला खरूज होते बट बॉडीच्या आत असते ती, ते आपल्याला दिसत नाही. आणि ती खरूज का होते, वाय यू गेट दॅट इंजुरी, इज बिकॉज ऑफ रॉंग हॅबिट्स, लाईक प्रॉबेबली पुअर डाएट, स्मोकिंग, खूप काही इन्फेक्शन असेल जे तुम्ही ट्रीट नाही केलंय अर्ली स्टेजमध्ये, स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्ही नीट नाही करत आहात, खूप काही रात्री खूप झोपत नाही आहात नीट, सो दॅट कॅन बी अ लिडिंग कॉज ऑफ इन्फ्लेमेशन. सो काय होतं की इन एव्हरी डेज लाईफ युअर इम्युन सिस्टम वर्क्स 100%. पूर्ण दिवस रात्र इम्युन सिस्टम वर्क्स टू गिव्ह दॅट हिलिंग सिग्नल्स तुमच्या बॉडीला, की हा आज थोडं पोट खराब आहे तर इम्युन सिस्टम वर्क्स टुवर्ड्स इट. काही पिंपल आले तर इम्युन सिस्टम वर्क टुवर्ड्स इट. सो ऑल दिस इज बिकॉज ऑफ युअर इम्युन सिस्टम. बट आता इन्फ्लेमेशनमुळे काय होतं की ही इम्युन सिस्टम करते तर आहे काम, पण ते काम होत नाहीये तुमच्या बॉडीमध्ये. इट्स जस्ट लाईक इट इज देअर बट इट इज नॉट वर्किंग बिकॉज ऑफ द पुअर लाईफस्टाईल, पुअर इटिंग हॅबिट्स, स्मोकिंग, इन्फेक्शन, ऑल दोज थिंग्स. सो डेफिनेटली हे इन्फ्लेमेशन आतापासून स्टार्ट होतं, ॲज इन अर्ली एजमध्ये, फ्रॉम प्रॉबेबली 12 इयर्स, 18 इयर्स, आणि मग हे तुम्हाला 10-20 वर्षांनी दिसतं तुमच्या बॉडीमध्ये, in form of diabetes, in form of hypertension, in form of heart issues, all these things because of the internal inflammation which grows in your body. खूप वर्षानुवर्ष हे चालत असतं because of all these wrong habits what you are doing. So definitely हे छोटे छोटे सिम्पटम्स तुम्हाला दिसतात इन्फ्लेमेशनचे, जसं तुमचे
आतापासूनच खूप पाय दुखत असतील तर इट कॅन बी इन्फ्लेमेशन. खूप जास्त तुम्ही थकताय, पूर्ण दिवसात काहीच काम केलं नाही पण थकताय रात्रपर्यंत, सो इट कॅन बी बिकॉज ऑफ इन्फ्लेमेशन. मायग्रेन जर तुम्हाला स्टार्ट झालाय, खूप जास्त डोकं दुखतंय किंवा खूप जास्त मायग्रेनचा त्रास होतोय, इट कॅन बी बिकॉज ऑफ इन्फ्लेमेशन. सो ऑल दीज थिंग्स वी कॅन डेफिनेटली क्युअर इट राईट नाव विथ जस्ट अँड जस्ट तुमचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा बॅलन्स डाएट. तुमचं जस्ट डाएट तुम्ही चांगलं केलं, खाणं तुम्ही जर बदललं, एक्सरसाइज करायला लागलात, नीट झोपलात, तर डेफिनेटली इन्फ्लेमेशन विल टेक अ बॅक सीट. इट विल बी जस्ट प्रॉबेबली 10% इन द बॉडी. सो त्यांनी इतकं काही इश्यू नाही होत तुमच्या बॉडीमध्ये. सो इट इज नथिंग बट युअर इंटरनल इंजुरी इन द बॉडी, इंटरनल इन्फ्लेमेशन. सो त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे ना, वी हॅव सीन स्ट्रेस मॅनेजमेंट, वी हॅव सीन स्लीप पॅटर्न तुमचे कसे ठीक करायचे, वी हॅव सीन इवन द बॅलन्स डायट. बट देन देर आर सम फूड्स विच आर कॉल्ड एज अँटी इन्फ्लेमेटरी फूड्स. म्हणजे जे तुमचं इन्फ्लेमेशन प्रॉबेबली नॉर्मल फूडच्या जागी हे जरा जास्त वर्क करतं तुमच्या बॉडीवर. सो दीज फूड्स हॅव टू बी इन्क्लुडेड तुमच्या डाएटमध्ये. ओके, so these are some foods which are called as anti-inflammatory foods. So for example, जर तुम्हाला PCOS आहे किंवा खूप जास्त पिंपल्स वगैरे ऑलरेडी आहे, मायग्रेन वगैरेचा त्रास आहे किंवा ऍसिडिटी किंवा कॉन्स्टिपेशन होत आहे सारखं सारखं, so all these foods have to be included in your diet. Not all, but at least probably 5 to 6 foods from this on a daily basis. सो पहिले तर आपले इंडियन स्पायसेस आहे, आपली हळद, आलं लसूण, एनी फॉर्म मध्ये तुम्ही घेऊ शकता. किंवा आवळे, आता विंटर आहे तर आवळे तुम्हाला येत आहेत म्हणजे मार्केटमध्ये. सो आवळ्याचे जस्ट सिंपल रॉ आवळा, आवळ्याचं लोणचं, एनी फॉर्म इज ओके, पण फ्रेश पाहिजे, नॉट प्रोसेस्ड. तुम्ही बॉटल मधलं काही घेताय, सो डोंट डू दॅट. फ्रेश आवळा, दॅट इज गुड. दालचिनी, दालचिनी पावडर किंवा दालचिनी जस्ट पावडर पाण्यामध्ये टाकून तुम्ही पिऊ शकता, दुधामध्ये टाकून पिऊ शकता, किंवा इव्हन तुमचं जे रोजचं पाण्याची बॉटल असते त्याच्यामध्ये थोडी दालचिनी पावडर टाकली तरी इट्स गुड. सो ते तुम्ही करू शकता. तुळस इज अ व्हेरी नाईस अँटी इन्फ्लेमेटरी हर्ब, आयुर्वेदामध्ये पण सांगितलं गेलंय. सो तुळशीचे पानं तुम्ही असेच खाल्ली तरी इट इज गुड, ऑर अदरवाईज तुम्हाला काही सॅलडवर वगैरे टाकायची आहेत, दॅट इज ऑल्सो गुड. तुळशीच्या बिया पण मिळतात, ज्याला आपण सब्जा म्हणतो, जे तुम्हाला फालुदामध्ये वगैरे असतात, दॅट इज ऑल्सो ओके. सब्जा सीड्स, सब्जाच्या बिया, सो ते पण तुम्ही यूज करू शकता. सो सिम्पली पुट इट इन वॉटर, थोडा एक हाफ टीस्पून वगैरे, सो त्या फुलतात आणि मग ते तुम्ही पिऊ शकता पाणी, दॅट इज ऑल्सो ओके. मेथीचे दाणे, सो मेथी सीड्स, आय नो प्रॉबेबली टेस्ट इतकी छान नसते, बट यू कॅन जस्ट हॅव इट अदरवाईज, म्हणजे भाज्यांमध्ये टाका किंवा काही तुम्ही सांबार वगैरे करत असाल त्याच्यामध्ये टाका किंवा इव्हन वरणामध्ये वगैरे, दॅट इज ओके. सो मेथी सीड्स अजून थोडेसे, खूप जास्त नाही टाकायच्यात, हाफ टीस्पून, प्रॉबेबली 10 to 15 सीड्स आर ओके टू बी टेकन ऑन अ डेली बेसिस तुमच्या फुल फॅमिलीसाठी, दॅट इज ऑल्सो ओके. अश्वगंधा हे एक रूट आहे, सो जसं आपलं कांदे बटाटे असतात तसंच अश्वगंधाचं पण एक छोटं रूट असतं, सो त्याची पावडर पण मिळते, ऑर इवन यू गेट रूट्स ऑफ अश्वगंधा, सो ते पण तुम्ही यूज करू शकता ऑन अ डेली बेसिस तुमच्या डाएटमध्ये. झोपताना दुधामध्ये थोडंसं घालून घेऊ शकता, दॅट इज ऑल्सो ओके. जिरं, तुमचे मोहरीचे दाणे, मस्टर्ड सीड्स, हे आपण रोजच यूज करतो, सो देर इज नो प्रॉब्लेम. मोरिंगा म्हणजे तुमचे ड्रमस्टिक्स, म्हणजे आपल्या जे सांबार मध्ये आपल्या हे असतात शेंगा, तो शेंगा जे आपण म्हणतो ते तुम्ही यूज करू शकता. प्रॉबेबली शेंगांचं वरण आहे किंवा शेंगांचं काही भाजी पण करू शकता त्याची, हे घालून, नारळ वगैरे घालून. दॅट इज व्हेरी मच अँटी इन्फ्लेमेटरी, वर्क्स वेल इन युअर बॉडी, ते तुम्ही करू शकता. लवंग तुम्ही खाऊ शकता, जस्ट तसंच खाऊ शकता किंवा शोपेमध्ये वगैरे टाकून एक लवंग खाल्ली रोज तरी दॅट इज गुड. सो दॅट कॅन बी अगेन व्हेरी अँटी इन्फ्लेमेटरी. कोकोनट ऑइल, सो आता आपण नॉर्मली कोकोनट ऑइल असं ऍज इन एव्हरी डे यूज मध्ये नाही
कुकिंगसाठी वगैरे, बट यू कॅन यूज सम ऑइल मध्ये तुम्ही भाजी वगैरे तसं करू शकता, दॅट इज ऑल्सो ओके. मेक अ सॅलड आउट ऑफ इट, सॉटे कॅप्सिकम इन युअर ऑमलेट, सो कॅप्सिकम ऑल्सो इज अँटी इन्फ्लेमेटरी. विंटर आहे तर तिळाचे लाडू आहेत, इट इज डेफिनेटली गुड. आणि फ्रुट्स मध्ये 2-3 फ्रुट्स आहेत, लाईक युअर डाळिंबाचे दाणे, इट्स बेस्ट फॉर युअर इम्युनिटी. अननस तुम्ही खाऊ शकता, अगेन बेस्ट फॉर इन्फ्लेमेशन. एलोवेरा, आता इंस्टेड ऑफ पुटिंग एलोवेरा ऑन युअर फेस, हॅव इट इन युअर ज्यूस और हॅव इट इन एनी ऑफ फॉर्म, दॅट इज ऑल्सो ओके. शोप आय थिंक आपण जर तुम्ही रोज खात असाल जेवणानंतर वगैरे तर इट इज व्हेरी गुड. फेनल सीड्स. आणि पंपकिन, रेड पंपकिन आपण जे म्हणतो लाल भोपळा, सो लाल भोपळ्याचं सूप खूप छान लागतं, लाल भोपळ्याचे पराठे छान लागतात, सो दॅट कॅन बी हॅड. लाल भोपळ्याची भाजी पण मस्त लागते, सो ते तुम्ही घेऊ शकता. So definitely all these foods have to be included, probably as I said 5 to 6 foods in your whole week, so that if you have any inflammation, if you have any start of your inflammation, तिथेच आपण त्याला नष्ट करू शकतो. सो स्लोली स्टार्ट इन्क्लुडिंग दीज फूड्स. प्लस तुमचं डाएट आहेच, तुमचं एक्सरसाइज, स्ट्रेस, स्लीप, एव्हरीथिंग हॅज टू बी देअर. सो हे सगळं थोडं थोडं तुम्ही करू शकता जस्ट फॉर युअर इन्फ्लेमेशन इन द बॉडी. ओके, कमिंग टू इन्सुलिन रेजिस्टन्स. तर आता इन्सुलिन तुम्ही ऐकलं असेल, डायबिटिक लोकांमध्ये वगैरे इन्सुलिन इंजेक्शन, इन्सुलिन म्हणतात त्याला. बट इन्सुलिन रेजिस्टन्स इज प्रेझेंट, कॅन बी प्रेझेंट इन युअर बॉडी ऑल्सो. असं नाहीये की डायबिटीज झाल्यावरच हे होतं. इट इज नॉट लाईक दॅट. इट कॅन बी प्रेझेंट इन माय बॉडी ऑल्सो, इट कॅन बी प्रेझेंट इन युअर बॉडी ऑल्सो. सो इन्सुलिन रेजिस्टन्स इज नथिंग बट, इन्सुलिन एक प्रकारची की असते जी आपली शुगर जी असते, ब्लड शुगर, ते एव्हरी सेलमध्ये एंटर करायला मदत करते, ज्यांनी आपली एनर्जी वाढते पूर्ण बॉडीमध्ये. जसं तुम्ही खाता तसं इन्सुलिन काम करणं चालू होतं आणि ते तुमच्या एव्हरी सेलमध्ये काम करतं, सो दॅट एनर्जी प्रोड्यूस होईल तुमच्या बॉडीमध्ये. बट काय होतं इन्सुलिन रेजिस्टन्स, आता रेजिस्टन्सचा अर्थ हेच आहे की तो सेल इट स्टॉप्स रिस्पॉन्डिंग टू द की, सो द शुगर स्टेज स्टक इन द ब्लड. त्यामुळे ब्लड शुगर वाढते, त्यामुळे तुम्हाला डायबिटीज होतो. सो इट इज लाईक प्रेसिंग द डोअर बेल बट नो वन इज आन्सरिंग इट. सो ते सेल बंद होऊन जातात, की तुमची काम नाही करत आणि इट इज जस्ट देअर. इन्सुलिन रेजिस्टन्समुळे तुमचं वेट वाढू शकतं, तुम्हाला पीसीओएस होऊ शकतं, किंवा तुम्हाला तुमचा पिंपल्स, हेअर लॉस, ऑल दिस इज ड्यू टू इन्सुलिन रेजिस्टन्स. सो हे एक व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट इन्सुलिन रेजिस्टन्सचा. सो जस्ट रिमेंबर की तुमच्या बॉडीमधलं लॉक उघडत नाहीये बिकॉज ऑफ इन्सुलिन रेजिस्टन्स. जे उघडायला पाहिजे, ज्यामुळे तुमची एनर्जी तुम्ही बाहेर काढू शकता किंवा तुमचं वेट नीट राहील, ऑल दॅट हॅपन्स, बट इट्स नॉट हॅपनिंग. सो काय काय सिम्पटम्स आहेत इन्सुलिन रेजिस्टन्सचे जे आत्ता तुम्हाला दिसू शकतात, विच इज ऑन अ व्हेरी बडिंग स्टेज, म्हणजे जस्ट स्टार्ट आहे इन्सुलिन रेजिस्टन्सचं. That's why I have taken this point, because as I said, you all are young adults, so it is very much reversible, insulin resistance. So acne, जर तुम्हाला खूपच जास्त पिंपल्स येत आहेत, म्हणजे इट इज नॉट गोइंग अवे, इवन इफ यू आर ड्रिंकिंग लॉट ऑफ वॉटर, इवन इफ यू आर एक्सरसाइजिंग, एव्हरीथिंग, इट्स नॉट गोइंग अवे, इट कॅन बी इन्सुलिन रेजिस्टन्स. तुम्हाला खूप जास्त केस गळत आहेत, सो आय थिंक 18, 20, 25 इयर्स पर्यंत केस गळणं हे व्हायला नाही पाहिजे इन युअर एज. बेली फॅट, तुमचं पोटाचा घेरा खूप जास्त वाढतोय, इट कॅन बी इन्सुलिन रेजिस्टन्स. समथिंग इज रॉंग, की इज नॉट वर्किंग इन युअर बॉडी. क्रेविंग, तुम्हाला खूप जास्त असं वाटतंय की मला रोजच केक खायचा आहे किंवा मला रोजच काहीतरी स्वीट खायची इच्छा होते, खूप जास्त क्रेविंग होत आहेत शुगर खायचे, दॅट कॅन बी इन्सुलिन रेजिस्टन्स. पीसीओएस, इफ यू हॅव पीसीओएस, डेफिनेटली इन्सुलिन रेजिस्टन्स आहे ऑलरेडी बॉडीमध्ये. And then there is other things like if you feel very sleepy after meals, जेवण झाल्या तुम्हाला असं वाटतं की आता झोपून जाऊ मस्त 2-3 तास, that can be insulin resistance. Weight gain can be a symptom of insulin resistance. Sudden weight gain, 2-3 महिन्यात तुमचं 3-4 किलो वाढताय वजन, that can be insulin resistance. So these all symptoms contribute to insulin resistance in the body. सो याच्यासाठी आय थिंक आपण सोल्युशन्स ऑलरेडी सगळे बघितले आहेत, बॅलन्स डाएट, स्लीप वगैरे. बट फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू टार्गेट एक्सेस वेट. जर तुमचं वेट खूप जास्त आहे, सो स्टार्ट मॅनेजिंग युअर वेट लॉस, ॲज इन एक्सरसाइज करा, तुम्ही जास्त प्रोटीन वाढवा तुमच्या डाएटमध्ये,
फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्सचं इंटेक जास्त वाढवा, पाण्याचं इंटेक जास्त वाढवा, जेणेकरून तुमचं वेट थोडंसं कमी येईल, BMI नॉर्मल राहील तुमचा. सो ते आपल्याला बघायचं आहे पहिले तर. म्हणजे स्मोकिंग जर तुम्ही करत असाल, डेफिनेटली स्टॉप इट. देर इज नो ओकेजनल स्मोकिंग, सो डेफिनेटली स्टॉप स्मोकिंग. मिनिमायझिंग सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसणं. जितक्या वेळ आपण बसतो तितकं फॅट अक्युम्युलेट होत जातं तुमच्या बॉडीमध्ये. सो सारखं सारखं बसू नका. प्रॉबेबली डू अ नाईस 30-40 मिनिट्स एक्सरसाइज. आफ्टर एव्हरी 1 hour स्टँड, सिटअप. आफ्टर एव्हरी 1-2 hours जस्ट हॅव अ वॉक इन युअर हाऊस ऑर प्रॉबेबली कॉलेजमध्ये वगैरे मध्ये खाली वर करा. दॅट इज ऑल्सो ओके. सो खूप जास्त बसणं इज ऑल्सो नॉट गुड. ट्रीटिंग अंडरलाईन स्लीप डिस्टर्बन्सेस. सो फर्स्ट ऑफ ऑल स्क्रीन टायमिंग तुम्हाला कमी करायचं आहे, सो दॅट यू गेट गुड स्लीप. ॲटलीस्ट 1/2 hour 1 hour बिफोर युअर स्लीप. Put off your mobile phones, laptop, Wi-Fi, everything, so that you get good sleep. आणि adopting healthy stress management techniques. As we discussed, की एक 5-10 मिनिटाचं मेडिटेशन विल मेक वंडर्स इन युअर बॉडी. सो तुम्हाला दिसणार नाही की मेडिटेशननी माझा इन्सुलिन कमी होत आहे, असं नसतं. बट देन आफ्टर प्रॉबेबली 10 years तुम्हाला कळेल की येस, इट इज वर्किंग लिटिल बिट. सो 5-10 मिनिटाचं डीप ब्रिदिंग, इनहेल, एक्झेल, दॅट इज ऑल्सो ओके. Or any other stress management like your hobbies, or probably talking to your friends, or just going out, reading, anything is okay to reduce your stress levels in any times. That is fine. So हे जर तुम्ही हळूहळू करत राहाल तर प्रॉबेबली पुढे जाऊन तुम्हाला काही त्रास नाही होणार. ऑल दॅट व्हॉट वी सी, ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर वगैरे, सो हे जास्तीत जास्त प्रमाणात नाही होणार. सो स्टार्ट नाव, स्टार्ट अर्ली, सो दॅट इट इज कम्प्लिटली रिव्हर्सिबल. जर तुम्ही आतापासूनच थोडं थोडं स्टार्ट केलं तर. ओके. सो द नेक्स्ट स्लाइड इज रोल ऑफ युअर गट हेल्थ. सो गट हेल्थ म्हणजे तुमचं पोटाची हेल्थ कशी आहे. सो पोट और गट इज द सेकंड ब्रेन ऑफ द बॉडी. एक तर आपल्याला ब्रेन आहे विथ व्हॉट वी थिंक, किंवा आपण डिसिजन्स घेतो, किंवा ओव्हर थिंकिंग होतं तुमचं. सो दॅट इज युअर ब्रेन. अँड द सेकंड ब्रेन इज युअर स्टमक. तो नॉर्मल ब्रेन आणि स्टमकशी हे खूप चांगलं रिलेशन असतं. आणि ते जर रिलेशन झालं नाही तर तुमचे मूड स्विंग्स होऊ शकतात. तुमचे कॉग्निटिव्ह फंक्शन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे, तुमचं परफॉर्मन्स आहे, ते सगळं लो होऊ शकतं. किंवा काही काही असं होऊ शकतं की कन्फ्युजन खूप जास्त होत आहे, ब्रेन फॉग ज्याला आपण म्हणतो. एकदम ब्रेन फ्रीज होऊन जात आहे, काहीच कळत नाहीये काय करावं असं. प्रॉबेबली तुमची गट हेल्थ और पोटाचा जी काही एन्व्हायरमेंट आहे ते चांगलं नाहीये. सो फर्स्ट ऑफ ऑल टेक केअर ऑफ युअर गट ऑल्सो. सो आपल्या पोटात एक प्रॉबेबली ट्रिलियन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, गुड ॲज वेल ॲज बॅड मायक्रो ऑर्गॅनिझम्स, जे तुम्हाला डायजेशन, डायजेस्टिव्ह सिस्टम, ॲब्झॉर्प्शन, तुमचं एक्सक्रीशन, न्यूट्रिएंट ॲब्झॉर्प्शन, इम्युन फंक्शन या सगळ्यासाठी मदत करतात. सो आय थिंक सायन्स 9th-10th स्टँडर्ड मध्ये सगळ्यांनी वाचलंच असेल, डायजेशन कसं काम करतं, ॲब्झॉर्प्शन कसं काम करतं. So it is nothing but due to those microorganisms and the system what goes on in the body and the immune system. So हे सगळे एक पर्टिक्युलर न्यूरोट्रान्समिटर रिलीज करतात, दॅट इज सेरोटोनिन. सो सेरोटोनिन दिस इज नथिंग बट तुमच्या मेंटल हेल्थसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो कधी कधी असं होऊ शकतं की तुम्ही खूप कॉन्स्टिपेटेड आहात किंवा पोट खूप दुखतंय, तर त्या दिवशी तुम्हाला काहीच सुचणार नाही, किंवा तुम्हाला खूप डल वाटेल, किंवा तुम्हाला झोपावंसं वाटेल, बिकॉज इट इज डायरेक्टली रिलेटेड टू युअर ब्रेन. सो ब्रेन आणि स्टमक एक खूपच घट्ट रिलेशनशिप आहे त्यांचं. सो इट इज गोइंग टू बी व्हेरी बॅड इफ युअर स्टमक इज बॅड आणि बाकी तुमचं सगळं खाणं वगैरे पण चांगलं नाहीये. सो इट इज डेफिनेटली गोइंग टू बी बॅड फॉर युअर स्टमक. सो आता पाहू त्याच्यात काय काय असू शकतं, तुम्ही काय काय इम्प्रूव्ह करू शकता फॉर युअर स्टमक. ओके. सो दोन गोष्टी आहेत, प्रीबायोटिक फूड्स आणि प्रोबायोटिक फूड्स. ओके. सो प्रीबायोटिक फूड्स आर नथिंग बट इट फीड्स द बेनिफिशियल बॅक्टेरिया ऑलरेडी इन युअर गट. म्हणजे जे आपल्या पोटामध्ये ऑलरेडी मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, गुड ॲज वेल ॲज बॅड मायक्रो ऑर्गॅनिझम्स, तर त्यांचं जेवण म्हणजे आपल्याला काही फूड्स खावे लागतात ज्याच्यावर ते जगतात. म्हणजे जसं आपण काही आपल्याला फेवरेट फूड्स आवडतात, तसं त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला पण काही फूड्स आवडतात ज्याच्यामुळे ते जागे राहतात, इस्पेशली गुड मायक्रो ऑर्गॅनिझम. सो ते फूड्स आपण बघूया की कोणते कोणते तुम्हाला खायला पाहिजे
for those microorganisms to start growing inside your body, good microorganisms. आणि प्रोबायोटिक फूड्स म्हणजे असे काही फूड्स असतात ज्याच्यात ऑलरेडी हे गुड मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऐकलं असेल लॅक्टोबॅसिलस, बायफिडोबॅक्टेरिया, हे सगळे बॅक्टेरियाची नावं आहेत. सो हे ऑलरेडी त्या फूड मध्ये असतात. सो प्रीबायोटिक इज नथिंग बट फूड फॉर दोज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि प्रोबायोटिक इज ऑलरेडी प्रेझेंट असतात त्या फूड मध्ये आणि ते आपल्याला खायचं असतं, त्यामुळे ते अजून प्रोड्यूस होतात आपल्या बॉडीमध्ये. सो हे दोन आपण बघूया की काय काय तुम्ही खाऊ शकता फॉर युअर बेटर गट हेल्थ. ओके, सो प्रीबायोटिक म्हणजे आपल्याला हे जे फूड्स आहेत हे जर आपण खाल्ले तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स विल हॅव अ नाईस पार्टी ऑन दिस फूड. त्यांना हे फूड्स खूप आवडतात, त्यामुळे हे फूड्स तुम्ही खाल्ले तर तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण वाढतील तुमच्या बॉडी आणि तुमच्या पोटामध्ये. सो हे डेफिनेटली खायला पाहिजे हे वाले फूड्स. तर फर्स्ट ऑफ ऑल लसूण आय थिंक कोणत्याही फॉर्म मध्ये तुम्ही खाऊ शकता, असं नाही की फक्त लसूण खायचे, कोणाकोणाला नाही आवडत. सो प्रॉबेबली भाज्यांमध्ये किंवा काही सूपमध्ये किंवा तुमच्या ग्रेव्हीवाल्या भाज्यांमध्ये असं काही टाकू शकता. सो दिस प्रमोट्स द ग्रोथ ऑफ हेल्दी गट बॅक्टेरिया बाय सर्विंग फूड फॉर प्रोबायोटिक्स. म्हणजे जे काही आपल्या पोटात ऑलरेडी मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते याच्यावर खातात आणि इट मल्टिप्लाइज इन युअर बॉडी. कांदा और ओनियन improves digestion, enhances the absorption of minerals like calcium. सो कधी कधी असं होऊ शकतं की कॅल्शियम डेफिशियन्सी आहे, इट कॅन बी युअर गट इज नॉट गुड. पोटाचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे पण कॅल्शियम नीट ऍब्झॉर्ब नाही होत बॉडीमध्ये. सो दॅट्स वाय स्टार्ट इटिंग लसूण, कांदा, ऑल दीज फूड्स आर गुड फॉर युअर गुड बॅक्टेरिया इन द स्टमक. बनाना इज अ व्हेरी गुड फूड. सो जर तुम्ही कॉन्स्टिपेटेड आहात, जर तुम्हाला पोट खूप हेवी वाटतं तर सकाळी उठून एक बनाना खा. इट इज बेस्ट फॉर युअर स्टमक. सो इट हेल्प्स रिड्यूस इन्फ्लेमेशन आणि सपोर्ट्स युअर ओव्हरऑल गट हेल्थ ऑल्सो, स्टमक हेल्थ. होल ग्रेन्स म्हणजे तुमचे जे आपण रोज जे खातो, पोळी आहे, भाकरी आहे किंवा राईस वगैरे आहे, दीज आर ऑल होल ग्रेन्स. सो अगेन इट improves your dietary fiber intake also and it boosts the gut bacteria जे तुमच्या पोटात आहेत ऑलरेडी, इट मल्टिप्लाइज. सो ते तुम्हाला रोज खायला पाहिजे तुमच्या डाएट मध्ये. आणि एक पर्टिक्युलर फ्रूट आहे विच इज ऍपल. दॅट्स वाय इट इज सेड अन ऍपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे बिकॉज ऍपल कंटेन्स पेक्टिन. पेक्टिन हे एक प्रकारचं कॉम्पोनंट असतं ऍपल मध्ये, ज्यामुळे ते जे बॅक्टेरिया असतात ते अजून मल्टिप्लाय होतात, ते खातात ते आणि इट मल्टिप्लाइज प्रॉपरली सो दॅट इट नरिशेस युअर गट, इट नरिशेस द गट बॅक्टेरिया ऑल्सो इनसाइड युअर बॉडी. सो ऍपल आहे, पेरू ऑल्सो इज देअर, ऍपल, पेरू, पपई. पपई इज ऑल्सो इज अ गुड प्रीबायोटिक. सो हे सगळे फ्रुट्स तुम्ही खायलाच पाहिजे सो दॅट इट इन्क्रीजेस द गुड बॅक्टेरिया इन युअर स्टमक. दॅट्स देअर. नाव कमिंग टू प्रोबायोटिक फूड्स. सो प्रोबायोटिक जसं मी म्हटलं, या फूड्स मध्ये ऑलरेडी हे गुड बॅक्टेरिया असतात, लाईव्ह बॅक्टेरिया असतात या फूड्स मध्ये. सो जसे तुम्ही हे खाता, जसं की दही, आता दही आपण जसं खातो, दही इज फर्मेंटेड. फर्मेंटेशन म्हणजेच ते बॅक्टेरियामुळे फर्मेंट होतं आणि जसं ते आपण खातो आपल्या जी गट हेल्थ असते ती चांगली इम्प्रूव्ह होते. सो त्यामुळे हे फूड्स तुम्हाला खायला पाहिजे. सो एक तर म्हणजे दही आहे, आपल्या रोजच्या जेवणात दही असलंच पाहिजे, किंवा ताक. ताक पण तुम्ही घेऊ शकता बिकॉज इट्स फर्मेंटेड, कर्ड अँड बटर मिल्क. सो हे तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला जंत वगैरे असा काही त्रास आहे तर कर्ड अँड ताक इज व्हेरी व्हेरी गुड फॉर दोज पॅरासाइट जे काही असतात पोटामध्ये, सो ते मारण्यासाठी. तुम्हाला जास्तीत जास्त कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया किंवा ब्लोटिंग, गॅसेस हे काही होत असेल तर डेफिनेटली कर्ड, ताक इज व्हेरी गुड फॉर टू बॅलन्स द गुड अँड द बॅड मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन द बॉडी. आणि बाकीचे आपले फर्मेंटेड फूड्स लाईक इडली किंवा डोसा, हे मोस्टली फर्मेंटेशन का होतं बिकॉज दोज बॅक्टेरियाज आर देअर इन द बॅटर. So that's why that fermentation takes place and it is very good. The more the fermented food is, the better the bacteria in that. So तुम्ही ऐकलं असेल लॅक्टोबॅसिलस वगैरे कर्ड मध्ये असतं. So that is the good bacteria present in it. So it enhances the gut flora, म्हणजे जेवढं काही पॉप्युलेशन असतं तुमच्या पोटामध्ये गुड बॅक्टेरियाचं ते एक वाढतं आणि प्लस तुमचं डायजेशन पण छान राहतं विथ ऑल दीज फर्मेंटेड फूड्स. सो मध्ये मध्ये
definitely make it at home, idli dosa batter, ferment it properly and then have it. So that is good. आणि मेनली तुमचे पिकल्स म्हणजे नॅचरली जे फर्मेंटेड, नॉट व्हेरी ऑइली पिकल्स, पण पिकल्स आय एम सेईंग प्रॉबेबली एक कट व्हेजिटेबल्स जर कापून तुम्ही त्याच्यात थोडंसं विनिगर वगैरे ऍड कराल, किंवा जर आपण नॉर्मल आपले लोणचं पण केलं तर विथ लेस ऑइल, प्रॉबेबली इट प्रोव्हाइड्स लॅक्टिक ऍसिड टू द लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया टू युअर स्टमक, अँड इट ऑल्सो हेल्प्स यू टू मेंटेन दोज गुड बॅक्टेरिया पॉप्युलेशन तुमच्या पोटामध्ये. सो पिकल्स, भाज्यांचं पिकल आहे, आवळाचं लोणचं आहे किंवा आंब्याचं लोणचं वगैरे, लिंबाचं लोणचं इज ऑल्सो गुड, बट देन नॉट आउटसाइड ब्रॉट, नॉट द मार्केट वन्स, बिकॉज त्याच्यामध्ये कोणतं ऑइल असतं वी डोंट नो. बट देन जर तुम्ही घरी बनवत असाल, तुमची आजी आई वगैरे काही कोणी घरी बनवत असेल तर इट्स बेस्ट, हॅव इट लिटिल बिट. पिकल एवढं पिकल घ्यायचंय, नॉट भाजी एवढं पिकल घ्यायचंय. सो जस्ट अ लिटिल बिट ऑफ पिकल, दॅट इज ऑल राईट फॉर युअर गुड बॅक्टेरिया इन द स्टमक. That can be taken. आणि there are supplements also like Vybac, Derolac, Velgut वगैरे, but this is given only if you have some problem. तुमच्या पोटात काही जर इश्यू असेल, जसं डायरिया होतो किंवा कॉन्स्टिपेशन वगैरे, सो डॉक्टर विल प्रिस्क्राईब यू अ सप्लिमेंट की हे तुम्ही लाईव्ह ऑर्गॅनिझम्स घ्या ज्यामुळे तुमची पोटाची हेल्थ ठीक राहील. So no need to take this on your own, just if the doctor tells you to take it. So there are supplements. याकुल्ट तुम्ही ऐकलं असेल, इट इज व्हेरी मच ऍडव्हर्टिजमेंट येते टीव्हीवर याकुल्टची. बट याकुल्ट वाय आय हॅव नॉट रिटन हिअर, बिकॉज इट हॅज लॉट ऑफ शुगर ऑल्सो. एक छोट्या बॉटल ऑफ याकुल्ट मध्ये ऑलमोस्ट 8 to 9 grams खूप जास्त शुगरच असते त्याच्यात. सो दॅट्स वाय आय हॅव नॉट रिटन इट हिअर. सो मोस्टली दीज सप्लिमेंट्स आर इन टॅबलेट फॉर्म. सो ते तुम्हाला डॉक्टर सांगतील इफ at all required. But why to take supplements if you already have foods आपल्या डेली आपल्या जेवणांमध्ये. सो दही तर तुम्ही रोज घेऊ शकता, ताक पण तुम्ही घेऊ शकता, लोणचं घेऊ शकता ऑन अ डेली बेसिस. सो दॅट इज ऑल राईट, दॅट कॅन बी टेकन. ओके, सो आता तुमचं पोट आणि पोटाची एन्व्हायरमेंट छान राहायला काय करायचं असतं? फर्स्ट ऑफ ऑल च्यू 32 times. सो आय एम नॉट लिटरली सेईंग की तुम्हाला रोज काउंट करायचं आहे की तुम्ही कितीदा चावता आहे तुमचं जे काही तुम्ही खाता आहे. बट प्रॉबेबली आय वुड से, जर तुम्ही आत्ता जेवणासाठी 10 मिनिटं देताय जेवायला आणि पटपट हरीमध्ये जर खाताय, तर जस्ट गिव्ह इट 20 minutes तुमच्या जेवणासाठी. च्यू ईच अँड एव्हरी बाईट व्हेरी स्लोली. जेवढं तुम्ही कमी म्हणजे फास्ट तुम्ही च्यू करता किंवा फास्ट खाता, तेवढं डायजेशन प्रॉपर नाही होत. तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होऊ शकतात आणि डेफिनेटली इट कॅन लीड टू वेट गेन आणि अदर थिंग्स, ते सगळं होऊ शकतं. सो एम टू च्यू युअर फूड ॲटलीस्ट 20-30 times बिफोर स्वॉलोइंग इट, और टेक लिटिल मोर टाइम कम्पेअर्ड टू आत्ता. आता जर 10 मिनिटं घेत असाल तर स्टार्ट हॅव्हिंग इट फॉर ॲटलीस्ट 15 minutes, 20 minutes, थोडं वाढवा, 5-10 minutes. च्यू युअर फूड मोर. सो दॅट्स वाय आय रिटन दिस, ईट युअर ड्रिंक अँड ड्रिंक युअर फूड. म्हणजे तुमचं जेवण तोंडात इतकं हे व्हायला पाहिजे की ते इट शुड बी लाईक अ लिक्विड इन युअर माउथ. सो इतकं तुम्ही च्यू करायला पाहिजे अँड देन ओनली स्वॉलो इट, मगच गिळायचं जे काही तुम्ही खाताय ते. सो दॅट हेल्प्स यू टू ब्रेक द फूड इन टू स्मॉलर पार्टिकल्स आणि ऍब्झॉर्प्शन छान होतं जे काही तुम्ही खाता. डेफिनेटली च्यू प्रॉपरली. ईट विदाउट स्क्रीन्स, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आजकाल आय थिंक एका हातात जेवण दुसऱ्या हातात फोन असतो. सो डोंट डू दॅट. Just 10 minutes, keep your phone away. 10-20 minutes, keep your phone away and just have your food nicely. Focus on your food, focus on the plate. तुम्ही आणि तुमचं जेवण फक्त हे असायला पाहिजे. प्रिव्हेंट्स ओव्हर इटिंग. कारण कधी कधी काय होतं की एक एपिसोड आपण बघत असतो, तो एपिसोड खाईपर्यंत जितकं काही असतं समोर ते आपण सगळं खाऊन टाकतो आणि मग आपल्याला कळतच नाही की अजून भूक आहे, की आपल्याला थांबायला पाहिजे, की प्रॉबेबली खूपच जास्त झालं आपल्याला जेवण. सो डेफिनेटली इट प्रिव्हेंट्स ओव्हर इटिंग जर तुम्ही काही स्क्रीन्स वगैरे नाही बघितल्या तर. इट ऑल्सो हेल्प्स यू टू रेकग्नाइज युअर फुलनेस. म्हणजे एक ब्रेनला सिग्नल मिळतो की हा आता थांबा, बस झालं तुमचं खाणं, आता अजून एक पोळी नको खायला. सो हा एक सिग्नल तुम्हाला मिळतो आणि जस्ट स्टॉप ऑन दॅट सिग्नल, सो दॅट तुमचं काही वेट गेन वगैरे नाही होणार इन टर्म्स ऑफ ऑल दीज थिंग्स. दॅट कॅन बी वन थिंग. टेक स्मॉलर बाईट्स. म्हणजे एक जे आपण काही काही लोक खूप फास्ट खातात, एकदम 1-2 मिनिटात त्यांचं जेवण होऊन जातं, खूप मोठे मोठे घास घेतात. सो डोंट डू दॅट. हॅव अ व्हेरी स्मॉल बाईट्स. तुम्ही जर
आता पोळी भाजी खात असाल तर छोटे छोटे तुकडे घ्या, खूप मोठे मोठे तुकडे आणि मोठी हे नाही घ्यायचंय. त्यामुळे काय होतं, एअर जी असते ते तुमच्या तोंडात जाते, इतकी फास्ट तोंडात जाते आणि त्यामुळे तुमचं पोट लवकर भरतं. सो प्रॉबेबली हाफ अ रोटी मध्येच यू फील फुल आफ्टर दॅट. सो डोंट डू दॅट. स्लो डाऊन ऑन युअर इटिंग विच एनहान्सेस युअर टेस्ट एक्सपिरियन्स ऑल्सो, आणि तुम्हाला ब्रेनला सिग्नल मिळायला पण तेवढा वेळ घेतो आपली बॉडी. सो टेक व्हेरी स्मॉलर बाईट्स. पॉज बिटवीन युअर बाईट्स. सेम थिंग, जर तुम्ही हरी मध्ये जर खात असाल तर डेफिनेटली नॉट गुड. पुट युअर फोर्क, किंवा तुम्ही चमच्यानी वगैरे जर खात असाल तर थोड्या वेळ खाली ठेवा तुमचा चमचा, एक दोन सेकंद मध्ये. जस्ट टेक अ पॉज अँड देन अगेन स्टार्ट इटिंग. अगेन इट गिव्स युअर सिग्नल टू युअर ब्रेन. तर कधी कधी कसं होतं, आपण एक 10 मिनिटं खात असतो आणि मग प्रॉबेबली आपण थोडं थांबतो, कारण आता उठायचं नाहीये खाताना. सो त्या थांबण्यामध्ये तुम्हाला असं वाटायला लागतं की नाही, जाऊ दे, बस आता माझं बस पोट भरलाय, अजून एक पोळी नको. सो ते जे थांबणं आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जस्ट वेट फॉर प्रॉबेबली 2-3 मिनिट्स सो दॅट यू अंडरस्टँड की पुढचं खायचं आहे की नाही. डोंट सिम्पली गो अँड ईट एव्हरीथिंग. इट ब्रेन गिव्स यू अ सिग्नल की थांबा आता, बस झालंय तुमचं. So that can be one thing. Pause between your bites. So this can be one great hack for your gut health. Sit down while eating. Very very important. एक रिलॅक्स्ड पोझिशन मध्ये तुम्ही बसलं पाहिजे. उभे राहून तुम्ही खाताय किंवा इकडे तिकडे फिरता फिरता खाताय, डोंट डू दॅट. इट इज ऑलवेज गोइंग टू बी इन अ सीटेड पोझिशन, इधर खाली बसून और टेबलवर, जिथे कुठे तुम्ही बसताय जेवायला, सो तसं बसून खा. इम्प्रूव्ह डायजेशन, आणि काही गॅसेस वगैरेचा इश्यू असेल तर दॅट रिड्युसेस कम्प्लिटली जर तुम्ही नीट स्ट्रेट बसून खात असाल तर. दॅट्स वाय आधीचे लोक खाली बसून खायचे, बिकॉज इट इम्प्रूव्ह द डायजेशन. दॅट्स वाय इट इज देअर आता पण. तर तुम्ही तसं करत असाल तर इट्स व्हेरी गुड. सिट डाऊन वाईल इटिंग. अवॉइड इटिंग इन अ रश. सो डेफिनेटली हरी वरी करी त्याला म्हणतात. हरी म्हणजे जर तुम्ही फास्ट खाताय तर इट इज नॉट गोइंग टू बी व्हेरी गुड. करी म्हणजे जर तुम्ही खूप जास्त तिखट खाताय, दॅट इज ऑल्सो नॉट गुड. आणि वरी म्हणजे जर तुम्हाला खूप स्ट्रेस आहे तरी तुमचं पोट ठीक नाही राहणार. सो हरी वरी करी, अवॉइड ऑल दिस. डोंट ईट इन अ रश. टेक ॲटलीस्ट 15-20 मिनिट्स टू फिनिश अ मील. इट हेल्प्स यू टू इम्प्रूव्ह युअर डायजेशन, आणि काही इंडायजेशन वगैरे असं काही होणार नाही इफ यू अवॉइड इटिंग इन अ रश. कीप स्मॉलर पोर्शन्स एज वी हॅव ऑलरेडी डन, की छोटे छोटे बाईट्स खा. सर्व इन प्रॉपर अप्रोप्रिएट पोर्शन साइजेस. जर तुम्हाला कळत नसेल की किती खायचं तर त्या प्लेट्स मिळतात, कंपार्टमेंट प्लेट्स, ज्याच्यात छोटे छोटे खण असतात. सो ती प्लेट यूज करा, म्हणजे तुम्हाला तेवढंच घेता येईल आणि तेवढं खायचं मग. सो तसं एक कंपार्टमेंट प्लेट तुम्ही यूज करू शकता फॉर पोर्शन कंट्रोल. सो रोज त्याच्यातच खा. त्याच्यात 3 कंपार्टमेंट्स असतात, त्याच्यात एका याच्यात भाजी, कोशिंबीर, वरण, आणि मोठ्या कंपार्टमेंटमध्ये तुमची पोळी किंवा भात असं तुम्ही घेऊन खाऊ शकता. दॅट इज ऑल्सो गुड. हायड्रेट बिटवीन मील्स. सो ड्रिंक 30 मिनिट्स बिफोर और 30 मिनिट्स आफ्टर युअर मील्स. पाणी जर तुम्हाला प्यायचं असेल तर खूप जास्त मध्ये मध्येच नका खूप जास्त पाणी पिऊ. इट इज गोइंग टू डायल्यूट द न्यूट्रिएंट्स इन बिटवीन. सो इधर पहिले पाणी प्या चांगलं एक ग्लास भरून, आणि नाही तर मग नंतर पाणी प्या 30-40 मिनिट्स नंतर. सो दॅट इट प्रिव्हेंट्स एनी डायल्युशन ऑफ तुमचे जे एन्झाईम्स असतात आपल्या बॉडीमध्ये, सो ते डायल्यूट नाही होत तुमच्या पाण्यामुळे. सो तसं तुम्ही करू शकता. सो ऑल दीज हॅक्स विल हेल्प यू टू कीप युअर digestion very nicely. Digestion, absorption, excretion, everything should be good. So that तुमचं अगेन सेम थिंग, वेट जास्त गेन नाही होणार, तुमचे पिंपल्स वगैरे नाही येणार, कारण एव्हरीथिंग इज रिलेटेड टू युअर स्टमक. दॅट इज देअर. कमिंग टू द नेक्स्ट थिंग. Now let's see some interesting facts. आता हे as youth it will be interesting for you. So as I said, gut is the second brain of your body. So तुमच्या पोटात 100 मिलियन ट्रिलियन्स न्यूरॉन्स असतात छोटे छोटे, विच इज केपेबल ऑफ इन्फ्लुएन्सिंग युअर मूड आणि इमोशन. ऍज आय सेड की तुम्हाला एक दिवशी जर म्हणजे कॉन्स्टिपेटेड असाल तुम्ही, त्या दिवशीचा मूड एकदम खराब असेल, यू कॅन जस्ट सी इट वन्स. कधी तुम्हाला खूप पोट दुखतंय किंवा दॅट मूड विल बी व्हेरी बॅड ऑन दॅट डे. मूड ऑफ असेल तुमचा त्या दिवशीचा, because there is some connection between your gut and your brain, so that neurons, they just stop working on that day. That's why we have to take care तुमच्या पोटाचं.
गट अँड ऍक्ने कनेक्शन, जर तुम्हाला खूप जास्त पिंपल्स येत असतील, फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू सी की तुम्हाला काही पोटाचे जर विकार नाहीयेत, तर ते एक तुम्ही बघा. प्रॉबेबली तुमचं पोट साफ नीट नसेल होत, तर इट कॅन बी पिंपल्स ऑन युअर बॉडी. सो ते एक होऊ शकतं. प्रॉबेबली तुमचं ऍज आय सेड वेट खूप जास्त आहे, ऍब्झॉर्प्शन डायजेशन नीट नाही होत आहे, तर ट्राय टू लूज सम वेट सो दॅट देर इज नो पिंपल्स, देर इज क्लिअर स्किन. सो ते एक होऊ शकतं. जितकं जास्त बॅलन्स तुम्ही तुमचं पोट ठेवाल, इट विल बी क्लिअर ऑन युअर स्किन, इट विल बी शोन ऑन युअर स्किन. ज्यांचं पोट एकदम छान असतं त्यांची स्किन पण खूप छान असते, एकदम विदाउट एनी पिंपल. सो डेफिनेटली कीप युअर पोट व्हेरी नाईसली अँड क्लीन सो दॅट यू डोंट गेट एनी पिंपल्स or any skin issues later on. स्पायसी फूड वॉर्निंग. सो जर तुम्ही खूप जास्त तिखट जे पण काही तुमचं जेवण आहे किंवा खाणं आहे, खूप जास्त विथ चिलीज, विथ टू मच चिली पावडर असं काही खात असाल, तर इट इज गोइंग टू इरिटेट युअर स्टमक लाइनिंग. जी आपली एक प्रॉबेबली एक बॅग असते तुमच्या पोटाची, सो ती एक इरिटेट होऊ शकते, त्याला ते फाटू शकते फुल तुमच्या स्पाइसेसनी, खूप जास्त तिखट खाल्ल्याने. सो nowadays you get this, I think some spicy noodles or इतकं तिखट असतात की तुम्हाला आय डोंट नो, इट शोज इट की तुमच्या तोंडातून स्मोक निघतोय वगैरे, इट इज शोन इन द ऍडव्हर्टिजमेंट, बट दॅट इज नॉट गुड, इस्पेशली इफ यू आर अ यंग ग्रोईंग अडल्ट. डोंट overload yourself with too much of spicy food in the body. So it is not going to be good. आणि एनर्जी बूस्टर्स. सो अ हेल्दी गट ऍब्झॉर्ब्स ऑल द न्यूट्रिएंट विच गिव्स यू अ गुड अमाउंट ऑफ एनर्जी. इस्पेशली जर तुम्ही यू आर इन स्पोर्ट्स, यू आर इन सम डान्स वगैरे करत असाल, तुम्ही स्विमिंग, एनिथिंग, इट इज गोइंग टू बी बेस्ट जर तुम्ही तुमचं पोट ठीक ठेवाल, पोट शांत ठेवाल तर. आणि अल्टिमेटली ऑल दिस विल हेल्प यू इन युअर स्टडीज, ऑल दिस विल हेल्प यू टू ग्रो प्रॉपरली ओव्हरऑल हेल्थसाठी. सो ऑल दिस फॅक्ट्स आर व्हेरी इंटरेस्टिंग, जस्ट जर तुमचं पोट ठीक असेल, क्लीन असेल तर. दॅट इज गुड. अगेन स्ट्रेस अँड युअर स्टमक. सो जर तुम्हाला खूप स्ट्रेस असेल, यू आर नॉट एबल टू मॅनेज युअर स्ट्रेस, डेफिनेटली जे तुमचे बॅड बॅक्टेरिया असतात बॉडीमध्ये, तुमच्या पोटात, ते खूप जास्त वाढायला लागतील. अँड देन यू गेट ऑल दीज इश्यूज. तुमचं पोट दुखतंय, ब्लोटिंग होत आहे, कॉन्स्टिपेशन होत आहे. दॅट इज जस्ट बिकॉज तुमचं बॅड बॅक्टेरिया खूप वाढलाय, जस्ट बिकॉज तुम्हाला स्ट्रेस मॅनेज करता येत नाहीये. सो जस्ट ट्राय टू मॅनेज युअर स्ट्रेस फर्स्ट, ऑटोमॅटिकली पोट ठीक होईल. दॅट इज ऑल्सो देअर. Then use the 80-20 rule for your junk food. So mostly on most of the days, try to eat 80% of healthy food. Whatever we have discussed, आतापर्यंत आपण जे बॅलन्स डाएट वर बोलतोय, सो 80% तेवढं नीट जेवण खा तुम्ही. 20% सेव्ह इट फॉर ओकेजनल ट्रीट्स. कधी तुम्हाला काही क्रेविंग झाले तर खाल्लं, किंवा काही फंक्शन आहे खाल्लं, किंवा बर्थडे वगैरे त्या दिवशी खाल्लं, दॅट इज ओके. बट अदरवाइज 80% यू हॅव टू हॅव हेल्दी फूड, healthy habits in your lifestyle. That is one thing. Also gut talks to your brain. This is very very important. So जे तुमचं पोट असतं, as I said, it talks to your brain via the vagus nerve. So एक नर्व असते जी कनेक्टेड असते तुमची पोट आणि ब्रेनला, which influences how you think आणि how you feel. सो ॲज आय सेड, एक दिवशी पोट खराब असेल, त्या दिवशी तुम्हाला काहीच सुचणार नाही, और प्रॉबेबली खूप इरिटेटेड वाटेल, असं वाटेल की मी झोपून जाऊ, कारण काहीच सुचणार नाही, बिकॉज पोट इज नॉट गुड. तुम्हाला खूप पोट दुखताय वगैरे त्या दिवशी. सो डेफिनेटली तुमचं जर स्टमक छान असेल, स्टमक जर शांत असेल, तर तुमची थिंकिंग पॉवर एकदम वाढू शकते, कॉन्सन्ट्रेशन पॉवर चांगली वाढेल, थिंकिंग कॅपॅसिटी वाढेल, इमोशन्स तुम्ही प्रॉपरली मॅनेज करू शकता. सो ऑल दिस इज बिकॉज ऑफ युअर गट. तुमची स्टमक हेल्थ चांगली पाहिजे. ब्लोटिंग इज अ गट सिग्नल. सो जर तुम्हाला ब्लोटिंग म्हणजे तुम्हाला खूप हेवी वाटतंय, काही जर तुम्ही खाल्लं थोडंसं तर लगेच तुम्हाला हेवी वाटतंय, सो दिस हॅज टू बी द टाइम वेन यू पे अटेन्शन टू युअर गट, की काहीतरी प्रॉब्लेम आहे पोटामध्ये. सो इन दॅट टाइम प्रोबेबली इन्क्रीज तुमचे प्रोबायोटिक फूड. ताक जास्त घ्या त्या दिवशी, दही भात खा, दही खिचडी, ऑल दोज थिंग्स कॅन बी हॅड, सो दॅट ब्लोटिंग गोज अवे, आणि देन यू डोंट स्ट्रगल विथ एनी गॅस खूप बनतोय किंवा हेवी वाटतंय खूप, सो ते काही होणार नाही. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, गट डायव्हर्सिटी इज इक्वल टू गट स्ट्रेंथ. म्हणजे तुम्ही जेवढी व्हरायटी ऑफ फूड खाल, डेफिनेटली हेल्दी फूड, ऍज आय सेड की रेनबो ऑफ फूड्स तुम्ही खायला पाहिजे, रोज डिफरंट भाज्या, फ्रुट्स, हे तुम्ही जेवढं जास्त खाल तेवढं जास्त तुमचे गुड बॅक्टेरिया वाढतील तुमच्या
पोटामध्ये. डिफरंट टाइप्स ऑफ गुड बॅक्टेरिया वाढतील, सो दॅट यू डोंट हॅव एनी इश्यूज वॉट एव्हर वी डिस्कस लाईफस्टाईल इश्यूज, ते काही होणार नाही बिकॉज ऑफ द व्हरायटी इन युअर डायट. सो व्हरायटी इज व्हेरी इम्पॉर्टंट in your balanced diet. So that is there. Okay, so how many of you all have done already blood test? काही तुम्ही blood test केले आहात आतापर्यंत? Anyone? केव्हा काही करता तुम्ही रुटीन ब्लड टेस्ट, केव्हा तुम्ही हिमोग्लोबिन चेक केलाय तुमचं? हाऊ मेनी ऑफ यू ऑल हॅव डन? ब्लड ग्रुप, हिमोग्लोबिन, विटॅमिन डी कधी केलंय चेक? ब्लड डोनेशन करताना हा, तेव्हा हेमोग्लोबिन चेक करताना आधी, करेक्ट, मग ब्लड डोनेशन केलंय. केलंय. ओके, दॅट इज गुड. ओके, बट देन अदरवाइज ब्लड टेस्ट अशा प्रॉबेबली आता इतकी गरज पण नाहीये, बट आय वुड सजेस्ट यू, सिन्स यू ऑल आर ग्रोइंग अडल्ट्स, डू इट वन्स इन अ इयर और प्रॉबेबली 2 वर्षामध्ये एकदा, सो दॅट राईट नाव इफ यू इन्व्हेस्ट 2-3 हजाराच्या या टेस्ट असतात पूर्ण फुल बॉडी चेकअप जो म्हणतो आपण, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, B12 वगैरे, सो दॅट लेटर ऑन इन लाईफ यू सेव्ह ऑन 2-3 lakhs ऑफ युअर मेडिसिन्स. आता जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला डायबिटीज झाला तर डेफिनेटली इन अ इयर यू स्पेंड अराउंड ₹1,00,000 बिकॉज ऑफ द मेडिकेशन्स. हार्ट इश्यू काही झाला तर यू अगेन स्पेंड अराउंड 3 lakh, 2 lakh रुपीज. सो हे खूप मेडिकेशनचाच खर्च खूप असतो. सो फॉर दॅट जर तुम्ही ब्लड टेस्ट केला तर तुम्हाला आधीच कळेल की काय डेफिशियन्सी आहे, मग तुम्ही डॉक्टरकडे जाऊन जस्ट सप्लिमेंट्स घेऊ शकता. सो दॅट विल बी देअर. So probably I would recommend you ki once in a year, or since you are just 20-25 years of age मध्ये, even 2 वर्षातून एकदा केलं तरी it's fine, because the health is worth it. You have to invest right now so that you get fruits later for your health. So काय काय करायला पाहिजे तुमच्या एज मध्ये रुटीन ब्लड टेस्ट? सो हिमोग्लोबिन वगैरे जर तुम्ही केलं असेल तर दॅट इज वेल अँड गुड, बट अदरवाइज ऑल्सो कम्प्लीट ब्लड काउंट म्हणजे तेच तुमचं हिमोग्लोबिन, तुमचे रेड ब्लड सेल्स, WBC व्हाईट ब्लड सेल्स, म्हणजे काही इन्फेक्शन आहे का तुमच्या बॉडीमध्ये ते बघायला, किंवा अनिमिया व्हेरी कॉमन इन यंग गर्ल्स, यंग बॉईज ऑल्सो समटाइम्स. सो तेव्हा जर तुम्हाला कळलं की हिमोग्लोबिन खूपच कमी आहे, 8-6 हिमोग्लोबिन आहे, तर यू कॅन डेफिनेटली गो टू द डॉक्टर अँड करेक्ट इट देअर अँड देन. इन्स्टेड ऑफ तुम्हाला एक 5-6 वर्षांनी कळतंय की बापरे आता तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे, सो देन यू नीड ब्लड ट्रान्सफ्युजन, हे ते असं काही व्हायला नाही पाहिजे. दॅट्स वाय डू अ रुटीन ब्लड टेस्ट एव्हरी इयर और प्रोबेबली वन्स इन 2 years. दॅट इज ऑल्सो ओके. लिपिड प्रोफाईल पण तुम्ही करू शकता, म्हणजे तुमचं कोलेस्ट्रॉल, तुमचं गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल, हे पण तुम्हाला कळेल की तुमची हार्ट हेल्थ कशी आहे. दॅट इज ऑल्सो देअर. थायरॉइड फंक्शन इव्हॅल्युएट्स युअर थायरॉइड हेल्थ, एज इन तुमचं TSH, T3 हे सगळे. सो तुम्हाला इतकं काही वाचण्याची गरज नाही, बट जस्ट इफ यू डू अ ब्लड टेस्ट आणि देन जस्ट व्हिजिट युअर सिम्पल फिजिशियन ऑल्सो, दे विल टेल यू की काय काय आहे, आणि मग तुम्ही घेऊ शकता तसे सप्लिमेंट्स. दॅट इज ओके. बट काही तुम्हाला डेफिशियन्सी असेल तर ते त्या ब्लड टेस्ट मध्येच कळेल तुम्हाला की मला कॅल्शियम डेफिशियन्सी आहे, म्हणजे मला माझ्या बोन्स आणि मला माझ्या जॉईंट्स मसल्सची जास्त केअर घ्यावी लागेल विथ ऑल दीज कॅल्शियम रिच फूड्स, किंवा एक्सरसाइज जास्त करा सो दॅट यू गेट प्रॉपर बोन्स आणि डेव्हलपमेंट चांगली होईल. सो कॅल्शियम लेवल्स कॅन बी चेक्ड. विटॅमिन डी, सो मोस्टली अगेन मोस्ट ऑफ द इंडियन्स आर डेफिशियंट इन विटॅमिन डी, बिकॉज आपण खूप जास्त सनलाईट असं एक्सपोज करत नाही आपण. सो दॅट्स वाय इट helps you to monitor your bone health, आणि immunity also is dependent on vitamin D. So जर तुम्ही डेफिशियंट आहात तर डॉक्टर विल टेल यू की कोणतं व्हायटमिन डी सप्लिमेंट घ्यायचं, सो दॅट ते भरून निघेल तुमचं जे काही डेफिशियन्सी आहे. सो तसं चेक करू शकता. दॅट इज देअर. B12 अगेन, B12 व्हेरी कॉमन, कारण B12 जसं मी म्हटलं की सोर्सेस मोस्टली नॉन व्हेजिटेरियन मध्ये असतं B12. सो आपण इतकं नॉनव्हेज एव्हरी ऑन अ डेली बेसिस इतकं काही खात नाही, सो इट कॅन बी अ डेफिशियन्सी इन द बॉडी, आणि त्यामुळे तुमची नर्व हेल्थ और तुमची ब्रेन हेल्थ और तुमचे पाय खूप जास्त दुखतायत, हाताचे बोट खूप जास्त दुखतायत, हेअर लॉस होतोय, हे सगळं व्हायटमिन B12 मुळे होऊ शकतं. सो डेफिनेटली चेक युअर व्हायटमिन B12 लेवल. दॅट इज very very important.
आयन स्टडीज, आता फक्त हिमोग्लोबिन नाहीये आयन मध्ये, सो देर इज सिरम आयन, फेरिटिन, TIBC, हे सगळं म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये कसं आयन ऍब्झॉर्ब होत आहे की नाही, आयनचं डायजेशन होत आहे की नाही, हे सगळं पण कळतं आपल्याला विथ सिम्पल आयन टेस्ट. सी रिएक्टिव्ह प्रोटीन, अगेन हे तुम्हाला PCOD आहे किंवा खूप जास्त पिंपल्स येत आहेत, थायरॉइड वगैरे काही डिटेक्ट झालंय आतापासूनच, तर इट डिटेक्ट्स इन्फ्लेमेशन. तुमच्या बॉडीमध्ये काही इन्फ्लेमेशन तर नाही आहे, तर त्यामुळे पण जसं तुम्हाला कळेल की हा इन्फ्लेमेशन आहे, सी रिएक्टिव्ह प्रोटीन खूप जास्त आहे बॉडीमध्ये, डेफिनेटली यू कॅन गो टू द डॉक्टर अँड स्टार्ट करेक्टिंग इट राईट नाव. डोंट वेट की तुम्ही 30-40 वर्षाचे व्हाल आणि मग जाल. डोंट वेट फॉर दॅट, स्टार्ट राईट नाव. Liver health, just to see if your liver is working good. Same for kidney health, just to see if your kidney is working good. वेस्ट वगैरे सगळं नीट बाहेर फेकल्या जात आहे की नाही बॉडीमधून, सो दॅट इज देअर. ऑल्सो मेल अँड फिमेल हॉर्मोन्स, सो फॉर मेल इट इज टेस्टोस्टेरॉन, तुम्हाला कळेल की डेव्हलपमेंट तुमची ठीक होते की नाही. फॉर फिमेल इट इज इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, हे सगळे हॉर्मोन्स आहेत. डेफिनेटली इफ यू हॅव PCOS, आय वुड रेकमेंड यू की डू युअर फिमेल हॉर्मोन टेस्टिंग आत्ताच, सो दॅट यू डोंट रिग्रेट इट लेटर. आतापासूनच तुम्ही करू शकता त्याच्यावर काम. सो दॅट डॉक्टर विल टेल यू, ऑर यू कॅन हॅव अ न्यूट्रिशनिस्ट कन्सल्टेशन, दॅट इज ऑल्सो ओके. Now coming to health supplements, so any students here who take any vitamin, mineral, काही तुम्ही घेताय आता और घेतले कोविड मध्ये वगैरे, झिंकोविट, विटॅमिन C? येस, एनीवन? किंवा आयनचे कॅप्सूल्स वगैरे? नो वन? कोणीच नाही घेतलंय? ऑलराईट, नो, ओके. सो सप्लिमेंट्स, डायटरी सप्लिमेंट्स आर नॉट मेडिकेशन. हे आपले म्हणजे नॉर्मल आपण जे पॅरासिटामॉल वगैरे घेतो, दोज आर मेडिकेशन, ॲलोपॅथिक मेडिकेशन. सप्लिमेंट्स आर सप्लिमेंट्स. सो सप्लिमेंट्स काय आहेत हे मी तुम्हाला सांगते. बट सप्लिमेंट्स आर नथिंग बट विटॅमिन C, विटॅमिन B12, विटॅमिन D, B कॉम्प्लेक्स विटॅमिन्स, झिंक, कॅल्शियम, मल्टीविटॅमिन, omega-3, आयर्न, फॉलिक ऍसिड, हे सगळे विटॅमिन्स, डायटरी सप्लिमेंट्स ज्याला म्हणतो, तर ते असतात हे. सो डेफिनेटली हेल्थ सप्लिमेंट्स आर नथिंग बट दे आर लिटिल हेल्पर्स इन युअर बॉडी. सो कधी कधी फक्त फूड मधून आपल्याला जे काही न्यूट्रिएंट्स मिळत नाही, तर ते जे एक गॅप असते जी भरावी लागते, त्याच्यासाठी हे सप्लिमेंट्स खूप हेल्पफुल असतात, लाईक लिटिल हेल्पर्स ॲज आय सेड. आणि ते एक एक्स्ट्रा सपोर्ट तुम्हाला देतात तुमच्या बॉडीसाठी, विच युअर फूड डझंट डू इनफ. फॉर एक्झाम्पल ॲज आय सेड की B12, आता B12 रोज आपण जर नॉनव्हेज नाही खात तर देअर विल बी सम डेफिशियन्सी इन द बॉडी. सो ते भरायला म्हणून सप्लिमेंट्स देतात डॉक्टर्स और न्यूट्रिशनिस्ट, की तुमची B12 डेफिशियन्सी भरून निघेल. फॉर एक्झाम्पल इफ यू सी प्रेग्नंट लेडीज मध्ये ग्रोथ नीट व्हायला B12, आयर्न, अशा सगळ्या सप्लिमेंट्स देतात, सो दॅट देर इज नो डेफिशियन्सी अँड प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. सो दोज आर हेल्थ सप्लिमेंट्स. बट दॅट डझंट मीन की वी हॅव टू कीप टेकिंग देम वेन एव्हर वी वॉन्ट, असं काही नसतं. फर्स्ट आपल्या माइंडमध्ये फूडच यायला पाहिजे नेहमी. नॅचरल फूड इज द फर्स्ट प्रायोरिटी. बट जर ते होत नसेल, देन ओनली द डॉक्टर विल टेल यू टू टेक सप्लिमेंट्स, की तुम्ही विटॅमिन्सच्या गोळ्या घ्या, तुम्ही आयर्नची गोळी घ्या, दॅट दे विल टेल यू. आर दे सेफ? दे आर व्हेरी मच सेफ until and unless it is prescribed under a doctor's or nutritionist supervision. So जर तुम्हाला ते सांगतायत घ्यायला की 1 महिना तुम्ही घ्या, सो टेक इट, इट इज गोइंग टू बी सेफ. बट स्वतःहून काही घेऊ नका की आयर्नची गोळी घेऊन टाकली, विटॅमिन D घेतलं, असं काही करू नका. इट इज गोइंग टू बी प्रॉबेबली डोसेज हे जे असतं ते एव्हरी बॉडीसाठी डिफरंट असतं. So that's why don't take it on yourself, but it is very much safe to take vitamins, minerals, supplements. That is good. आता very trending topic, protein supplement. आजकाल I think many young and even adults are going to the gym or probably muscle gain वगैरे करायचं असतं, प्रोटीन सप्लिमेंट्स घेतात. yesterday स्टुडंट आज की हार्ट अटॅक्स काय येत आहेत, इट कॅन बी प्रोटीन सप्लिमेंटचा डोसेज ठीक नाहीये, देर इज इन्फ्लेमेशन इन द बॉडी,
और प्रॉब्ली किडनीवर खूप जास्त प्रेशर आलाय त्यामुळे पण हार्ट अटॅक येऊ शकतो. सो ऑल दीज रिझन्स कॅन बी फॉर हार्ट अटॅक, स्ट्रोक जे येतात यंग अडल्ट मध्ये. सो दॅट्स वाय प्रोटीन सप्लिमेंट जर तुम्ही घेणार आहात, सो डिफरंट कॅटेगरीज असतात प्रोटीन सप्लिमेंटच्या. असं नाहीये की फक्त जिम गोअर्सलाच घ्यायला पाहिजे. इवन नॉर्मल इंडिव्हिज्युअल कॅन टेक इट. नॉर्मल गर्ल्स, नॉर्मल लेडीज कॅन टेक इट. बट कोणी काय घ्यायला पाहिजे दॅट इज इम्पॉर्टंट. किती डोस मध्ये घ्यायला पाहिजे दॅट इज इम्पॉर्टंट. आणि किती फ्रिक्वेन्सी, किती वेळासाठी तुम्ही घेताय दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो टुडे आय जस्ट टेल यू जनरली की कोणते कोणते सप्लिमेंट्स असतात आणि काय काय डिफरंट कॅटेगरीज असतात. बट देन जर तुम्हाला घ्यायचे आहेत तर यू हॅव टू गो टू अ ऑथेंटिक पर्सन, एज इन अ जिम ट्रेनर हु हॅज सम नॉलेज अबाउट इट, नॉट जस्ट की हा मोठा डबा घे. डोंट डू दॅट. सो अदरवाइज सम न्यूट्रिशनिस्ट ऑर अ डॉक्टर इफ दे आर प्रिस्क्रायबिंग फॉर हाईट, वेट वाढवण्यासाठी पण प्रिस्क्राईब करतात प्रोटीन. सो दॅट इज ऑल्सो मेडिकल प्रोटीन. ते पण करू शकता. बट राईट नाव आय जस्ट टेल यू जनरली की काय काय डिफरंट असतात. इट इज नॉट ओनली वन कॅटेगरी ऑफ प्रोटीन. There are many categories of protein supplements. सो एक तर म्हणजे वे प्रोटीन, हे आय थिंक मोस्टली युज्ड बाय जर तुम्हाला मसल ग्रोथ हवी असेल, बॉडी बिल्डर्स जे असतात, एस्पेशली इन मेल्स. सो प्रॉबेबली वे प्रोटीन हे जे आहे ते यूज करतात. सो वे इज नथिंग बट आपण जे पनीर करतो, जर तुम्ही घरी पनीर कधी बनवलं असेल आणि जर ते जे पाणी निघतं पनीरच्या, तुम्ही बांधून ठेवता पनीरला आणि जे खाली पाणी पडतं दॅट इज वे. सो ते लिक्विड वे असतं, ते जरा हायड्रोलाइज प्रोसेस करून इट becomes like a powder. So that is your whey protein. So it is nothing but पनीरचं पाणी और दह्यामधलं जे पाणी निघतं that is whey. So instead of having these powders you have that दह्याचं पाणी जे बाहेर निघतं, जे आपण कधी फेकून देतो वगैरे, पनीरचं जे पाणी निघतं जे फेकून देतो, यूज इट तुमच्या आटामध्ये वगैरे. तुम्ही कणिक भिजवताना आटामध्ये यूज करू शकता किंवा इवन अदरवाइज तुम्ही जस्ट त्याच्यात तिखट मीठ घालून पिऊ शकता. दॅट इज ऑल्सो ओके. That is nothing but your whey protein for your muscle growth and body building. की बेनिफिट्स आर, त्याच्यामध्ये सगळे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स असतात जे तुमच्या मसल रिपेअर साठी खूप इम्पॉर्टंट असतात. तर जे लोक खूप जास्त वेट ट्रेनिंग वगैरे जर तुम्ही करताय तर फॉर देम इट इज वे प्रोटीन. सो दॅट इज देअर. बट ओव्हर कन्झम्पशन कॅन लीड टू लॉट ऑफ डायजेस्टिव्ह इश्यूज. तुमची किडनीवर प्रेशर येऊ शकतं, लिव्हर हेल्थ खराब होऊ शकते. सो दॅट्स वाय इट हॅज टू बी टेकन अंडर सुपरविजन. की किती ग्रॅम्स तुम्हाला घ्यायचंय ते प्रोटीन, किती दिवसासाठी घ्यायचंय, कितीदा घ्यायचंय, दिवसातून एकदा घ्यायचंय की दोनदा घ्यायचंय, ऑल दॅट मॅटर्स. डोंट सिम्पली ब्लाइंडली टेक एनी प्रोटीन. दॅट इज पॉसिबल ओव्हरडोस होऊ शकतं त्याचं. केसीन इज नथिंग बट मिल्क प्रोटीन. मिल्कचं जे प्रोटीन असतं त्याला केसीन म्हणतात. सो इट इज गुड फॉर एनी ग्रोथ. आता जर तुम्ही ग्रोईंग एज मध्ये आहात, फॉर एक्झाम्पल छोट्या मुलांना वगैरे ग्रोथसाठी पिडियाट्रिशियन विल गिव्ह देम केसीनचं प्रोटीन. सो ते एक जस्ट फॉर ग्रोथ असतं. सो खूप अंडर वेट जर असाल तुम्ही तर त्याच्यासाठी पण कधी कधी केसीन प्रोटीन देतात. सो इट इज स्लो डायजेस्टिंग, प्रोव्हाइड्स ऑल द अमायनो ऍसिड्स आणि मसल रिपेअर आणि तुमच्या हाईट डेव्हलपमेंट वगैरे साठी इट इज गुड. सो दॅट कॅन बी टेकन. अगेन सेम थिंग, खूप जास्त हे वाला प्रोटीन घेतलं तर कॉन्स्टिपेशन होऊ शकतं अँड इट कॅन बी लॉंग लास्टिंग. 1-2 दिवसात ठीक नाही होणार, प्रोबेबली खूप जास्त वेळाने म्हणजे त्याचा त्रास होतो कॉन्स्टिपेशनचा. दॅट्स वाय टेक इट अगेन अंडर सुपरविजन. प्लांट बेस्ड प्रोटीन, आता पी प्रोटीन म्हणजे आपला मटार जे असतात त्याच्यामधून जे प्रोटीन निघतं दॅट इज पी प्रोटीन. राईस मधून पण एक प्रोटीन निघतं दॅट इज अगेन पी प्रोटीन. इट इज गुड फॉर विमेन, कारण विमेनला खूप जास्त असं बॉडी बिल्डिंग वगैरेची गरज नसते. सो सिम्पल प्रोटीन, इट्स गुड फॉर विमेन और फिमेल्स. मसल ग्रोथ, नॉर्मल मसल ग्रोथ साठी इट इज गुड. इझिली डायजेस्टेबल, रिच इन फायबर आणि अदरवाइज इट इज गुड. Same thing, over consumption can lead to digestive issues. Again, you have to take it under supervision. So simply don't take any protein powder, even for females. सोय प्रोटीन, अगेन जर तुम्हाला वे प्रोटीनची कधी कधी टेस्ट ठीक नसते, केसीन प्रोटीनची पण टेस्ट प्रोबेबली इट्स डिफरंट. सो सोय प्रोटीन, सोयाबीनचं प्रोटीन जे असतं त्याला सोय प्रोटीन म्हणतात. सो सोयाबीन मधून निघालेलं प्रोटीन, इट्स गुड. मोस्टली इट इज गिवन टू वुमेन विथ पीसीओएस, पीसीओडी, त्यांच्यामध्ये आम्ही देतो. बट इट इज अगेन अंडर सुपरविजन. देर इज अ क्रायटेरिया की तुम्हाला प्रोटीन लागणार आहे की नाही, एक्स्ट्रा प्रोटीन.
सो त्याच्यासाठी ते दिलं जातं मोस्टली फॉर इम्प्रुव्हिंग युअर हॉर्मोनल बॅलन्स, सपोर्टिंग ग्रोथ वगैरे. आणि हाय कन्झम्पशन कॅन लीड टू ओव्हरडोस. हॉर्मोनल लेवल्स तुमचे खालीवर होऊ शकतात. सो दॅट्स वाय सम पीपल हु टेक लॉट ऑफ प्रोटीन, अगेन त्यांचं हॉर्मोनल इश्यू जास्त होऊ शकतं त्यांच्या बॉडीमध्ये इफ दे डोंट टेक इट सिरियसली विथ सुपरव्हिजन. आणि हायड्रोलाइज प्रोटीन हे घेतात खूपच जास्त बॉडी बिल्डिंग, तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये वगैरे जाताय बॉडी बिल्डिंगच्या, किंवा खूप जास्त एक्सरसाइज करत आहात, ऍथलीट आहात तुम्ही, रनिंग मॅरेथॉन वगैरे धावता किंवा सायकलिंग मॅरेथॉन वगैरे असं काही करता. सो फॉर देम हायड्रोलाइज प्रोटीन इज गुड. इट इज फास्ट मसल रिपेअर. काही तुम्ही कराटे वगैरे खेळत असाल, काही स्पोर्ट्स जिथे खूप जास्त मसल लागतात, कुस्ती वगैरे, ऑल दॅट. सो फॉर देम दिस हायड्रोलाइज प्रोटीन इज गुड. अगेन इट लीड्स टू न्यूट्रिएंट इम्बॅलन्स. जर खूप जास्त तुम्ही घ्याल किंवा माहितीच नाही की किती घ्यायचं वगैरे, सो इट इज गोइंग टू लीड टू दॅट ओव्हरडोस. सो अल्टिमेटली सांगण्याचं माझं कन्क्लुजन काय आहे की वन साइज डझंट फिट ऑल. ब्लाइंडली डोंट टेक एनी प्रोटीन पावडर बिकॉज इट्स नॉट गोइंग टू बी गुड. करेक्ट प्रोटीन कॅटेगरी तुमच्या बॉडीला कोणती सूट होणार आहे, तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी अनुसार, तुमच्या खाण्यानुसार, तुमचं जे काही पूर्ण दिवसाची दिनचर्या आहे त्याच्यानुसार. करेक्ट डोसेज तुम्हाला माहिती पाहिजे, किती प्रोटीन घ्यायचं, किती स्कूप्स घ्यायचे, किती ग्रॅम घ्यायचं. करेक्ट टाइम पिरियड, ऍज इन 1 महिना घ्यायचा आहे की 4-5 महिने घ्यायचा आहे की फुल वर्ष घ्यायचं आहे तुम्हाला ते प्रोटीन. सो दॅट हॅज टू बी टेकन केअर. आणि तुम्हाला इन्ग्रेडियंट्स पाहूनच ते प्रोटीन सिलेक्ट करा, कारण आजकाल मार्केटमध्ये खूप फेक प्रोटीन्स पण आहेत ज्याच्यावर प्रोटीन लिहिलं तर असतं, पण इफ यू गो टू सी इन्ग्रेडियंट इट इज जस्ट प्रोबेबली 5 to 10 grams ऑफ प्रोटीन. जसं काल आपण बघितलं, फूड लेबल्स तुम्हाला वाचायला पाहिजे. सो लेस शुगर. एनी टाइम इफ यू टेक प्रोटीन इट हॅज टू हॅव लेस शुगर, कारण प्रोटीन मध्ये शुगरची काही गरजच नाही अपार्ट फ्रॉम टेस्ट अँड ऑल. सो इट हॅज टू हॅव लेस शुगर. हाय प्रोटीन जर ते म्हणत असतील तर इट हॅज टू हॅव मोर दॅन 12 grams ऑफ प्रोटीन पर सर्विंग. 12 इज व्हेरी लेस, बट ऍटलीस्ट 20-23 grams इज अ गुड हाय प्रोटीन जर तुम्ही घेणार असाल. नो ऍडेड ऑइल. सम फेक प्रोटीन पावडर्स हॅव ऑइल ऍडेड इन टू इट. पाम ऑइल किंवा काही दुसरं ऑइल, सनफ्लावर ऑइल वगैरे ऍड करतात जस्ट टू इन्क्रीज द कॅलरी इनटेक, की तुम्ही घ्याल आणि तुमचं मसल बिल्डअप तर होईल पण फॅट पण तेवढंच बिल्डअप होईल बॉडीमध्ये बिकॉज ऑफ ऑल दीज व्हेरी चीप ऑइल्स, चीप क्वालिटी ऑइल्स. सो ते एक पाहायला पाहिजे तुम्ही. आणि प्रिझर्वेटिव्ह आणि कलरिंग. काही प्रोटीन, आता जर प्युअर प्रोटीन तुम्ही घ्याल तर इट इज लिटिल ब्राउनिश ऑर व्हाईटिश इन कलर, बट देन दे ऍड कलर्स. ऑरेंज कलर प्रोटीन असतं, पिंक कलर प्रोटीन वगैरे. सो डोंट गो फॉर दोज प्रोटीन. इट इज जस्ट कलर्स ऍडेड टू इट. आणि व्हेरी मच इम्पॉर्टंट, इट हॅज टू बी FDA अप्रूव्ह. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशननी ते अप्रूव्ह, तिथे स्टॅम्प असतो, जसं आपण बाकीचं एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट बघून घेतो काही पण. तर प्रोटीन पावडर इज ऑलवेज अप्रूव्ड बाय FDA, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. सो ते जर असेल तरच यू गो टू इट, बट देन डेफिनेटली बी शुअर की तुम्ही घेत आहात ते बरोबर आहे तुमच्या बॉडीसाठी की नाही. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस इज जस्ट अवेअरनेस फॉर युअर सेल्फ. जर तुम्ही कधी प्रोटीन घेणार असाल तर इट इज नॉट बॅड ॲट ऑल, यू कॅन टेक इट, बट यू हॅव टू बी शुअर की कोणतं घेता आहे तुम्ही तुमच्या बॉडीसाठी. नाव अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक, बायो हॅकिंग टू हेल्थ. सो हा एक थोडा डिफरंट टॉपिक आहे इन युअर बॅलन्स डाएट. सो आजकालच्या जमान्यात आय थिंक सिम्पल टिप्स तर आहेत, बट यू हॅव टू बी स्मार्ट वाईल इटिंग युअर फूड. बायो हॅकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय थिंक कम्प्युटर सायन्स स्टुडंट्स वगैरे, यू मस्ट बी नोईंग व्हॉट इज हॅकिंग. मला सांगण्याची गरज नाहीये, बट इट इज नथिंग बट बायो हॅकिंग युअर बॉडी, बायो हॅकिंग युअर एव्हरी ऑर्गन इन द बॉडी. काय काय जे आपले फंक्शन असतात ते तुम्ही कसे इम्प्रूव्ह करू शकता, दॅट इज बायो हॅकिंग. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स सी व्हॉट आर दीज बायो हॅकिंग टिप्स तुमच्या बॉडीसाठी. सो फर्स्ट इज स्लीप अँड हार्ट ऑप्टिमायझेशन. तर जर तुम्ही आता स्टिक टू अ कन्सिस्टंट बेड टाइम, आपण हे ऑलरेडी पाहिलं आहे स्लीप हायजीन मध्ये. जर तुम्ही रोज 11 वाजता झोपताय तर रोज 11 वाजता झोपा. डोंट स्लीप वन डे ॲट 2 o'clock, वन डे ॲट प्रॉब्ली खूप जास्त अजून झोपतच नाहीये कधी. डोंट डू दॅट. जस्ट स्टिक टू अ कन्सिस्टंट बेड टायमिंग अँड वेकअप टायमिंग. सकाळी उठण्याचं टायमिंग, झोपायचं टायमिंग एकच पाहिजे. दॅट इज गोइंग टू बी बेस्ट फॉर ऑल युअर ऑर्गन्स इन द बॉडी. Avoid screens before sleep.
फॉर बेटर रिकव्हरी. आता ते काय रिकव्हरी होते ते पण मी तुम्हाला सांगेन फुल स्लीप मध्ये. ऑल्सो टू मेंटेन युअर हार्ट रेट. सो कालचा क्वेश्चनच मी घेते, जसं की आय थिंक 20-25 लोकांना आजकाल खूप हार्ट अटॅक्स येत आहेत इन द जिम. त्यांचं हार्ट रेट ठीक नसतं. कधी कधी हार्ट रेट इतकं जास्त वाढून जातं, दे डोंट नो, बिकॉज दे आर नॉट स्लीपिंग प्रॉपरली, बिकॉज त्यांची मसल रिकव्हरी चांगली नसेल होत, त्यामुळे लगेच स्ट्रोक येतो अँड देर इज हार्ट अटॅक इन द बॉडी. सो जर तुमच्याकडे स्मार्ट वॉच वगैरे असेल तर इट इज ओके, बट स्लीप इज विदाउट एनी स्मार्ट वॉच वगैरे इट ऑप्टिमायझेस युअर हार्ट रेट. जर तुमची झोप नीट होत असेल तर हार्ट रेट ठीक ठेवण्यासाठी आणि तुमची बेटर रिकव्हरी होण्यासाठी स्लीप ऑप्टिमायझेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अदरवाइज इफ यू हॅव अ स्मार्ट वॉच, लुक इन टू इट की तुमचं हार्ट रेट वगैरे किती राहत आहे. दॅट इज ऑल्सो गुड. सो दॅट कॅन बी डन. मेडिटेशन इज अ व्हेरी नाईस बायोहॅक फॉर युअर ओव्हरऑल बॉडी. 5 मिनिटाचं मेडिटेशन इवन इफ यू डू डेली ऑन युअर डेली बेसिस, पूर्ण सगळे जे ऑर्गन्स असतात ते रिज्युविनेट होतात, डिटॉक्सिफाय होतात तुमच्या बॉडीमध्ये. इट ऑल्सो इम्प्रूव्ह युअर कॉन्सन्ट्रेशन. सो ते तुम्ही करू शकता मेडिटेशन फॉर 5 मिनिट्स पर डे. कोल्ड शॉवर्स ना, आता थंडीमध्ये नाही पण अदरवाईज तुम्ही एक थंड शॉवर द एंड ऑफ युअर शॉवर, आंघोळ करताना जे लास्ट 5 मिनिटं राहिले असतात तेव्हा थंड पाण्याने आंघोळ करायची. दॅट इज व्हेरी गुड फॉर युअर इम्युन फंक्शन अँड टू इन्क्रीज युअर एनर्जी. सो प्रॉबेबली जर तुम्हाला कधी खूप लो वाटत असेल, लथार्जी वाटत असेल, खूप आळशीपणा वाटत असेल, दॅट डे यू टेक अ कोल्ड शॉवर. दॅट इज गोइंग टू बी गुड फॉर युअर एनर्जी अँड इम्युन फंक्शन. हे तुम्ही रोज पण करू शकता. ऍट द एंड ऑफ युअर आंघोळ 5 मिनिटं तुम्ही थंड पाण्याने एक 2-3 मग्गे थंड पाण्याचे घ्या. दॅट इज गुड फॉर युअर ब्लड सर्क्युलेशन ऑल्सो. दिस इज सम नाईस बायोहॅक फॉर यंग अडल्ट्स. हे तुम्ही करू शकता. सनलाइट एक्सपोजर, वी हॅव ऑलरेडी डिस्कस दिस की गेट ॲज मच ॲज पॉसिबल सनलाइट तुम्हाला जितकं घेता येईल. सकाळी 10-15 मिनिटं बॅल्कनीमध्ये बसा, किंवा काही पेपर वाचताय तुम्ही बाहेर जाऊन बसा. टेरेस आहे तर टेरेसवर 1-2-3 चक्कर मारून या. दॅट इज गुड. गार्डन मध्ये चक्कर मारू शकता. तो सकाळचा 7 AM to 11 AM और इवन टिल 2 PM, आता थंडी आहे तर टिल 2 PM चा सन इज व्हेरी गुड टू बी टेकन सन एक्सपोजर. बट प्रॉबेबली इन समर सीझन फ्रॉम 6 AM to 11 AM इट्स गुड. जर तुम्ही सकाळी तुम्हाला स्वतःला एक्सपोज केलं सनला तर. मेडिटेशन तुम्हाला करायचं असेल तर बाहेर जाऊन बसा, बॅल्कनीमध्ये, गॅलरीमध्ये, लॉबीमध्ये वगैरे 5 मिनिट्स साठी. दॅट इज गोइंग टू बी नाईस सन एक्सपोजर इन द मॉर्निंग. सो विटॅमिन डी घ्यायला इट इज बेस्ट. ब्रेन बुस्टिंग फूड्स तुम्ही इन्क्लूड केले पाहिजे तुमच्या डाएटमध्ये, जसं की ओमेगा 3 रिच म्हणजे तुमचे नट्स, वॉलनट्स आहे, आल्मंड्स आहे, कॅश्यू, पिस्ता, ऑल दीज नट्स आर हाय इन ओमेगा 3, जे तुमच्या ब्रेन पॉवरसाठी खूप जास्त चांगले असतात. सो हे सोप्ड नट्स किंवा इवन तसे पण कधी खाऊ शकता. दॅट इज ओके. फिश जर तुम्ही खात असाल तर डेफिनेटली इन्क्लूड फिश. वन्स इन अ वीक, ट्वाइस इन अ वीक फिश खाऊ शकता. नॉट फ्राईड फिश, अदरवाइज फिश करी, ग्रिल्ड फिश वगैरे तसं काही खाऊ शकता. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स विच हॅज लॉट ऑफ अँटीऑक्सिडंट्स. जितके तुम्ही हिरव्या भाज्या खाल दॅट इज गोइंग टू बी गुड फॉर युअर ब्रेन. पालक, मेथी, शेपू, ऑल दोज ग्रीन लिफी आर व्हेरी गुड फॉर युअर ब्रेन. सो ते तुम्ही घेऊ शकता. फ्रुट्स मध्ये बेरीज, सो आजकाल स्ट्रॉबेरी, सगळ्या आपले आमला, गुजबेरी, ब्लॅकबेरी, हे सगळे बेरीज येत आहेत. दॅट इज ऑल्सो गुड. इवन तुमचे डाळिंबाचे दाणे इज ऑल्सो ग्रेट फॉर युअर ब्रेन ऑल्सो. सो ते पण तुम्ही घेऊ शकता. दिस विल इन्क्रीज युअर ब्रेन फंक्शन कम्प्लिटली. सो हे एक हॅक तुम्ही यूज करू शकता. एक्सरसाइज, सो डू, जर तुम्हाला वेळ नसेल, आता कधी कधी असं होतं की बिलकुलच वेळ नाही मिळत आहे एक्सरसाइजसाठी, कुठे पण टायमिंग जमत नाही एक्सरसाइजला, तर एक शॉर्ट HIIT म्हणजे हाय इंटेन्सिटी वर्कआउट तुम्ही करू शकता. म्हणजे इतकं फास्ट, एक 12 सूर्यनमस्कार 15 मिनिट्स मध्ये डेफिनेटली पॉसिबल आहे. दॅट इज हाय इंटेन्सिटी वर्कआउट. सो एक 12 सूर्यनमस्कार इन 15 मिनिट्स, इट्स व्हेरी गुड टू बूस्ट युअर मेटाबॉलिझम अँड टू बूस्ट युअर मूड ऑल्सो. फॉर एक्झाम्पल 15-20 मिनिट्सचा एक डान्स तुम्ही करू शकता, फास्ट एरोबिक, झुंबा, असं काही डान्स तुम्ही करू शकता. दॅट इज गुड. 15-20 मिनिटचा एक सायकलिंग, फास्ट सायकलिंग राऊंड मारून येऊ शकता. 15 मिनिटचा स्विमिंगचा राऊंड मारून येऊ शकता. ऑल दीज हाय इंटेन्सिटी वर्कआउट इज गुड फॉर युअर मेटाबॉलिझम अँड मूड ऑल्सो. दॅट इज देअर.
टेक्नॉलॉजी डिटॉक्स करण्याचं इम्पॉर्टन्स ऑलरेडी आय थिंक खूपदा मी रिपीट केलंय. सो लिमिट स्क्रीन टायमिंग, 10 minutes वॉक एव्हरी आवर फॉर बेटर फोकस. म्हणजे प्रॉबेबली 1 hour मध्ये तुम्हाला 10 मिनिटं उठून बसायचं आहे, किंवा इफ नॉट 1 hour 2-3 hours मध्ये ऍटलीस्ट एकदा तुम्ही 10 मिनिटं उठून बसा, फेरी मारून या. सो दॅट इट इज नॉट की तुम्ही फुल बसला आहात, 5-6 तास तुम्ही नुसते बसला आहात. डोंट डू दॅट. दॅट इज नॉट गोइंग टू बी गुड, स्पेशली तुमच्या बेली फॅटसाठी. ग्रॅटिट्यूड जर्नल. सो आता तुम्ही जर काही डायरी वगैरे लिहित असाल तर दॅट इज गुड. अनकॉन्शियसली इट इज गोइंग टू बी गुड. प्रॉबेबली असं तुम्हाला काही वाटणार नाही की यांनी काही होत आहे, काही ऍडव्हान्टेज आहे, बट अनकॉन्शियसली फॉर युअर ब्रेन इट इज गुड. राईट 3 things what you are grateful for your daily lifestyle, which improves your happy hormones and it improves your mental health also. किंवा एक टू डू लिस्ट ऍट द एंड ऑफ द डे, की उद्या दिवसभर मला काय करायचं. एक 3 टिप्स तुम्ही लिहू शकता, 3 गोष्टी तुम्ही लिहू शकता की उद्या मला हे करायचंय पूर्ण दिवसात. सो दॅट ऑल्सो हेल्प्स यू टू इन्क्रीज युअर हॅपी हॉर्मोन्स इन द बॉडी. सो ते एक तुम्ही करू शकता. आणि स्ट्रेचिंग. स्टार्ट युअर डे विथ सम स्ट्रेचिंग, विथ सम एक्सपोजर टू सनलाईट. बाहेर बॅल्कनीमध्ये जाऊन ॲज आय सेड 5 minutes मेडिटेशन, 5 minutes ऑफ स्ट्रेचिंग. जस्ट स्ट्रेच ऑल युअर मसल्स. हात खाली वर, थोडे जम्पिंग जॅक्स करा, इकडे तिकडे उड्या मारा. दॅट इज ऑल्सो गुड. इट विल अगेन ईज युअर फ्लेक्सिबिलिटी, इन्क्रीज युअर मेटाबॉलिझम, रिड्युसेस एनी मसल टेन्शन. सो हे सगळं स्ट्रेचिंगमुळे होऊ शकतं. सो एक 5-10 मिनिटं पण तुम्ही केलं एव्हरी डे, दॅट इज ऑल्सो ओके. दॅट इज गोइंग टू बी ग्रेट. सो ऑल दीज बायोहॅकिंग मेथड्स काय आहेत, कारण हे तुमच्या फुल सिस्टमला हॅक करतं. हॅक एज इन इट इम्प्रूव्ज युअर सिस्टम with all these small changes in your body. So हे एक डेफिनेटली तुम्ही करायला पाहिजे on a daily basis. Coming to a different concept, circadian rhythm for a balanced diet. So does anyone know what is circadian rhythm? कधी ऐकलंय तुम्ही circadian rhythm or body's clock? हे काही ऐकलंय? Any idea? नो मॅम. नो राईट. ओके. सो हे थोडं न्यू आहे प्रॉबेबली सगळ्यांसाठी. सो सर्केडियन रिदम इज नथिंग बट, जसं आपलं घड्याळ असतं, ज्या घड्याळाला आपण रोज बघून काम करतो, तसं आपल्या बॉडीच्या आत पण एक घड्याळ असतं, बॉडीज इंटरनल क्लॉक, विच कंट्रोल्स वेन वी फील स्लीपी, कधी तुम्हाला जाग येते, किंवा एक 24 hours सायकलवर आपण काय काय करतोय. दॅट्स वाय की जेवणाची वेळ प्रॉबेबली सकाळची असते, रात्रीचं जेवण 8 वाजताचं असतं. हे जे काही जे टायमिंग आहेत ते का सेट केले आहेत, बिकॉज ऑफ द सर्केडियन रिदम. हे एक इंटरनल क्लॉक असतं बॉडीचं, विच कीप्स यू गुड फॉर युअर बेटर एनर्जी, मूड, हेल्थ. हे सगळंच इन्फ्लुएन्स होतं त्याच्यामुळे. आणि इट इज इन्फ्लुएन्स बाय युअर लाईट, की सकाळी आपल्याला झोप नाही येत बट रात्री का झोप येते, बिकॉज ऑफ द सर्केडियन रिदम. सो आपण आज बघूया हे तुमच्या बॅलन्स डाएट मध्ये काय इम्पॉर्टंट आहे आणि का तुम्ही टायमिंग फॉलो करायला पाहिजे सगळ्याचे. ओके. सो हे क्लॉक आहे. प्रॉबेबली इमॅजिन इट की हे तुमच्या बॉडीच्या आत चालू असतं फुल 24 hours इन अ डे. सो सकाळी का म्हणतात की लवकर उठा. वाय? ऍट 6 AM प्रॉबेबली 2-2 तासाचे एक अंतरावर, ±1-2 hours इज ओके. सो प्रॉबेबली 6 to 8 AM मध्ये तुमचं लार्ज इंटेस्टाईन जे असतं, आपली मोठी आतडी जी असते स्टमक मधली, त्याचं काम चालू होतं आतमध्ये. इट रिलीजेस युअर बॉवेल. तुम्हाला प्रेशर सकाळीच काय येतं, बिकॉज युअर लार्ज इंटेस्टाईन स्टार्ट्स वेकिंग अप इन द मॉर्निंग. सो डेफिनेटली दॅट हॅज टू बी युअर वेकअप मोड. जर तुम्ही 11-12 वाजता उठले तर दॅट टाइम गोज. मग तुम्हाला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, कधी कधी खूप लेट होऊ शकतं, किंवा असे पिंपल्स वगैरे येऊ शकतात, कारण तुमचं पोटाचं हेल्थ चांगली नाही आहे, बिकॉज यू आर नॉट वेकिंग अप ऑन दॅट सर्केडियन रिदम टाइम. सो हे एक बॉडीचं क्लॉक असतं. कधी कधी काही लोकांना विदाउट अलार्म जाग येते. वाय? बिकॉज दे हॅव दिस नाईस सर्केडियन रिदम, की 6 वाजता तर इतके वर्ष 6 वाजताच उठायचंय. सो दॅट इज नथिंग बट युअर सर्केडियन रिदम विदाउट अलार्म इन द बॉडी. ते एक तुम्हाला नीट ठेवलं पाहिजे. 6 AM to 8 AM च्या दरम्यान तुम्ही ब्रेकफास्ट पण तुमचा केला पाहिजे, ±1 hour. दॅट इज स्टील 10 AM इट इज ओके इफ यू डू युअर ब्रेकफास्ट 9 AM 8:30 वगैरे पर्यंत. और गो फॉर अ वॉक. एक्सरसाइज मॉर्निंग मध्ये जर तुम्ही केला तर इट हॅज मोर बेनिफिट्स.
सो ते एक करू शकता तुम्ही इन द मॉर्निंग टाइम. वाय? बिकॉज दिस टाइम फूड इज कन्वर्टेड इन टू एनर्जी. जे आपल्या पूर्ण दिवसासाठी जी एनर्जी लागते, फॉर दॅट 8 AM to 10 AM is very good best time. So that's why food is converted into energy. अगेन तुम्ही खूप जर लेट उठला तर वेट गेन वगैरेचे इश्यू होऊ शकतात, कारण फूड इज नॉट कन्वर्टेड इन टू दॅट एनर्जी, इट इज कन्वर्टेड इन टू फॅट. सो हे एक असू शकतं. दॅट्स वाय वेकअप ऑन टाइम, हॅव युअर ब्रेकफास्ट ऑन टाइम. 10 AM to 12 PM च्या मध्ये तुमचं हार्ट आणि स्प्लीन हे दोन्ही जे असतं हे नीट काम करायला लागतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. दॅट्स वाय जेवणाची वेळ अराउंड इन बिटवीन असते, 1 वाजतापर्यंत वगैरे, 12 ते 1 किंवा 11 ते 12:30 वगैरे पर्यंत तसं तुम्ही जेवायला पाहिजे. सो दॅट ब्लड सर्क्युलेशन इज गुड इन द बॉडी. ईट लंच ऑन दॅट टाइम. टिल 2 PM स्मॉल इंटेस्टाईन. अगेन आपण जे आता जेवतो वगैरे तर 1-2 वाजेपर्यंत थोडं तुम्हाला लो ऑन एनर्जी वाटायला लागतं, बिकॉज दॅट इज युअर रेस्ट अँड डायजेस्ट पिरियड. बॉडी एकदम फास्ट मोड मध्ये चालू असते, 100% मोड, जस्ट टू डायजेस्ट वॉट एव्हर यू हॅव इटन इन द होल ब्रेकफास्ट लंच मध्ये. सो दॅट्स वाय यू फील लिटिल बिट लो ऑन युअर एनर्जी, म्हणून झोप येते दुपारी. सो जर झोपायचं असेल तर जस्ट 20-30 मिनिट्स, नॉट मोर दॅन दॅट, आणि नॉट इमिडिएटली आफ्टर इटिंग. डोंट स्लीप जस्ट तुम्ही जेवलात आणि झोपून गेला, डोंट डू दॅट. ऍटलीस्ट कीप अ गॅप ऑफ हाफ एन आवर, 1 hour अँड देन हॅव अ कॅट नॅप 20-30 मिनिट्सची. सो दॅट इज ओके. अराउंड 2 to 4 PM मध्ये तुमचं ब्लॅडर, आपलं ब्लॅडर जे असतं ते एक एनर्जी रिस्टोअर करतं. अगेन रिलीज ऑफ वेस्ट, किडनी तुमची काम करते त्या टाइम मध्ये टिल 6 PM पर्यंत. सो डेफिनेटली इन दॅट टाइम जर तुम्ही जेवाल वगैरे 4 वाजता जेवाल, लंच 4 वाजता करत असाल, दॅट इज ऑफ नो यूज. किडनी वोंट वर्क, एनर्जी तुमची रिस्टोअर नाही होणार आणि बाकी सगळं नीट मग पुढे पुढे ढकलला जाईल. सो दॅट इज नॉट गुड. सो 2 to 4 PM मध्ये तुम्ही सगळं तुमचं जेवण, झोप सगळं झालं पाहिजे. दॅट डझंट मीन की तुम्ही 2-3 तास झोपताय दुपारी, दॅट इज नॉट द थिंग, बट जस्ट सिम्पल 15-20 minutes is okay if you want to sleep, or you can completely avoid sleeping in the afternoon. That is also fine. अराउंड 4 to 6 PM मध्ये किडनीज तुमचं काम करायला लागते टू स्टोअर न्यूट्रिएंट्स. इट इज टाइम टू ईट डिनर. दॅट्स वाय आधीचे लोक सनसेटच्या व्हायच्या आधीच जेवून घ्यायचे, बिकॉज प्रोबेबली दे न्यू की न्यूट्रिएंट्स नीट ऍब्झॉर्ब होतात त्या टायमिंगला. बट आत्ताच्या लाईफस्टाईल मध्ये आय डोंट थिंक 6 वाजता जेवण वगैरे पॉसिबल आहे. सो इट इज ऑल राईट. टिल आय वुड से 8:30 to 9 PM इट इज ओके इफ यू हॅव युअर डिनर. कारण एक स्टोरेज ऑफ न्यूट्रिएंट्स पण प्रॉपर होतं. तुमचं पेरिकॅडियम म्हणजे एक जी हार्टची बॅग असते, जी तुमच्या हार्टला प्रोटेक्ट करत असते, ती पण काम करायला स्टार्ट होते. सो दॅट्स वाय युअर हार्ट रेट नॉर्मलाइजेस टिल नाईट. पूर्ण दिवस आपण जे काम करतो, इकडे तिकडे स्ट्रेस असते, सगळं जे काम करतो, सो टिल नाईट टाइम युअर हार्ट वर्क्स इन 100% मोड, आणि मग नाईटला ते थोडं थोडं कमी व्हायला लागतं त्याचं जे हार्ट फंक्शन आहे, आणि इट स्टेबलाइजेस ॲट नाईट. मग 10 वाजता इज युअर वाइंडिंग डाऊन प्रोसिजर. दिस टाइम यू शुड स्लीप, बट आय थिंक हे होत नाही मोस्टली इन मोस्ट ऑफ द केसेस. 10 वाजता जर तुम्ही 10-10:30 पर्यंत जरी झोपलात, 9-9:30-10 पर्यंत, तुमची जी हॉर्मोनल हेल्थ आहे ती एकदम छान राहील. देर इज गोइंग टू बी ॲब्सोल्यूट नो इम्बॅलन्स इन युअर एंडोक्राइन हेल्थ, म्हणजे तुमची हॉर्मोनल हेल्थ. बट इफ नॉट पॉसिबल, ॲटलीस्ट स्लीप टिल 11 PM. दॅट इज द मॅक्सिमम आय कॅन से. 11 पर्यंत तुम्ही झोपायला पाहिजे, कारण 12 AM पासून तुमची सेल्युलर रिपेअर जे असतं आपल्या बॉडीमध्ये, जे काही पूर्ण दिवसात आपलं झालं असतं, कधी एनर्जी लो होते, कधी ब्लड सर्क्युलेशन ठीक नाही होत, दॅट इज डन इन युअर स्लीप. झोपेमध्ये हे सगळं काम होतं. तुमचं मेटाबॉलिझमचं, तुमचं लिव्हरचं जे डिटॉक्सिफिकेशन असतं ते सगळं झोपेमध्ये असतं. सो जर तुम्ही 2 वाजेपर्यंत झोपलाच नाही, 3 वाजेपर्यंत झोपलाच नाही, तर युअर लिव्हर हेल्थ वोंट बी गुड. इट विल नॉट डिटॉक्सिफाय युअर ब्लड, इट विल नॉट डिटॉक्सिफाय अदर टॉक्सिन्स इन द बॉडी, अँड डेफिनेटली प्रॉबेबली पुढे जाऊन मग काही ना काहीतरी इश्यू दिसतील. दॅट्स वाय यू हॅव टू स्लीप बिफोर 12 AM ॲट नाईट, बिकॉज हे सगळे कामं रात्री झोपेमध्ये स्टार्ट होतात बॉडीमध्ये. आणि 2 AM to 4 AM आपली एकदम डीप स्लीप असते, विच इज कॉल्ड एज एकदम पीक पिरियड तुमच्या झोपेचा. सो त्याच्यामध्ये आपले लंग्स किंवा बाकी सगळे जे ऑर्गन्स असतात ते डिटॉक्सिफाय होऊन जातात, रिज्युमिनेट होऊन जातात. सो दॅट्स वाय 2 AM to 4 AM स्लीप हॅज टू बी व्हेरी गुड
जागे नको राहायला तुम्ही किंवा इव्हन जाग यायला नको त्या टाइम मध्ये. So that's why that is called as the deep sleep. Blood circulation, blood detoxification तेव्हा खूप छान होतं. That is there, very very important. So definitely take care of your circadian rhythm. As I said, plus minus 1-2 तास इकडे तिकडे ठीक आहे, पण डोंट स्किप कम्प्लिटली. ब्रेकफास्ट तुम्ही 12 वाजता करताय, जेवताय तुम्ही 3-4 वाजता, डोंट डू दॅट. इट्स नॉट गोइंग टू बी गुड लेटर ऑन. आणि लवकर उठा, लवकर झोपा. दॅट इज व्हॉट इज खूप वर्षांपासून तुम्हाला सांगितलं जात आहे. सो दॅट इज ट्रू. नाव कमिंग टू क्विकली आपण एक मिथ्स आणि फॅक्ट्स बघू, की आता खूप सारे क्वेश्चन्स असू शकतात आपल्या डोक्यात, की हे खरं आहे की नाही आहे, की काय करायचं, मी कन्फ्युज आहे, आता काय एक्झॅक्टली करायचं. सो बॅलन्स डाएट साठी एक फॅक्ट्स आणि मिथ्स 10 आपण जे मेन फॅक्ट्स आणि मिथ्स असतात ते बघूया. तर मी तुम्हाला सांगेन की काय काय आहे ते. So first myth, I think most of people ask me is eating fat, can it make you fat? की तुम्ही जर खूप फॅट खाल्लं तर इट कॅन मेक यू फॅट. सो फॅक्ट इज, जर तुम्ही हेल्दी फॅट्स खाल, जसं एक चमचा रोज तूप खाल्लंय, नारळ खाताय तुम्ही, नट्स खाताय, ऑलिव्ह ऑइल यूज करताय, दीज आर ऑल इसेन्शियल फॅट्स. दीज आर हेल्दी फॅट्स फॉर युअर ब्रेन, फॉर युअर हॉर्मोन प्रोडक्शन, फॉर युअर ओव्हरऑल हेल्थ. बट अगेन पोर्शन साईज मॅटर. जर तुम्ही खूप तूप खाताय, एकदम 5-6 चमचे खूप दिवसभर तूपच खाताय, असं झालं तर डेफिनेटली इट कॅन मेक यू फॅट. बट जर तुम्ही 1-2 चमचे तूप खाताय, नट्स, हँडफुल ऑफ नट्स खाताय रोज, कधी नारळ वगैरे खाताय, दॅट इज ऍब्सोल्युटली फाईन. इट इज गुड ऍक्च्युअली फॉर युअर ब्रेन. वेट गेन ऑकर्स फ्रॉम द एक्सेस कॅलरीज, नॉट द फॅट अलोन. जर तुम्ही ऑब्व्हियसली जंक फूड रोज खाल, फ्राईड फूड रोज खाल, तर डेफिनेटली इट विल मेक यू फॅट. सो वी हॅव टू सी की क्वालिटी ऑफ फॅट कोणता आहे तुमचं. इट वोंट मेक यू फॅट. घी वगैरे दॅट इज नॉट गोइंग टू मेक यू फॅट. सो तुम्ही खाऊ शकता 1-2 चमचे रोज तुमचं घी. दॅट इज द फर्स्ट मिथ. दुसरं मिथ म्हणजे स्किपिंग मील्स विल हेल्प मी टू लूज वेट. कधी जर मी ब्रेकफास्ट स्किप केला, कधी जर मी डिनर स्किप केला, किंवा मी दिवसभरात फक्त थोडंसं काही सॅलडच खाल्लं, ज्यूसच प्यायलं, तर माझं वेट लॉस फास्ट होईल. प्रॉबेबली वेट लॉस होईल पण तुमचं 3-4 किलो एकदम धडाधड कमी होतील. बट दॅट इज गोइंग टू स्लो डाऊन युअर मेटाबॉलिझम कम्प्लिटली. प्रॉबेबली तुम्हाला इतकं मग क्रेविंग होतं की तुम्ही जे काही समोर असतं ते खाऊन टाकता, जस्ट बिकॉज यू हॅव स्किप्ड वन मील. सो इमॅजिन करा की तुम्ही लंच केलाच नाही, मग तुम्हाला 4-5 वाजता इतकी भूक लागेल की तुम्ही प्रॉबेबली 2-3 समोसे खाल्ले, मॅगी पण खाल्ली, काही अजून कोल्ड्रिंक पण प्यायलं, प्लस घरी जाऊन परत जेवलात. सो दिस इज टू मच ओव्हर इटिंग जस्ट बिकॉज यू स्किप दॅट लंच. सो हे एक होऊ शकतं. किंवा काहीच जर खाल्लं नाही, दॅट इज गोइंग टू स्लो डाऊन युअर मेटाबॉलिझम. आणि मग लेटर ऑन इट कन्वर्ट्स इन टू फॅट, कारण एनर्जी लागते आपल्या बॉडीला, तर इट कन्वर्ट्स इन टू फॅट आणि वेट गेन होऊ शकतं जस्ट बिकॉज यू आर स्किपिंग युअर मील्स फॉर वेट लॉस. सो इट डझंट वर्क दॅट वे. सो काय वर्क करतं की कन्झ्युमिंग स्मॉलर बॅलन्स मील थ्रू आउट द डे. जर तुम्ही ऐकलं असेल की 2-2, 3-3 तासांनी काहीतरी थोडं थोडं खाल्लं पाहिजे. सो मेजर 3 मील्स, तुमच्या ब्रेकफास्ट, लंच, डिनर, आणि मध्ये तुमचं काही एखादं फ्रूट खाल्लं, किंवा काही ताक प्यायलं, किंवा प्रॉबेबली एक बॉइल्ड एग खाल्लं, असं काही करू शकता जस्ट टू कीप युअर मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम इज नथिंग बट ऍब्झॉर्प्शन पॉवर. तुमचं ऍब्झॉर्प्शन जे असतं पूर्ण बॉडीमध्ये, ते एक छान ठेवायला इट हेल्प्स यू टू keep your body well structured, well balanced in the phase. थर्ड मिथ आहे तुमचा की कार्बोहायड्रेट्स मेक यू गेन वेट. कार्बोहायड्रेट्स म्हणजे तुमचं भात, पोळी, जर तुम्ही हे खाल्लं तर इट विल मेक यू गेन वेट. सो इट्स जस्ट अ मिथ. तर कार्बोहायड्रेटची जी तुमची क्वालिटी असते, म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आपल्याला खाल्ले पाहिजे मोस्टली. होल ग्रेन्स म्हणजे तुमचं सेम व्हीट, राईस वगैरे पोर्शन साईज कंट्रोलमध्ये. व्हेजिटेबल्स मध्ये कार्बोहायड्रेट असतात, जर ते तुम्ही खाल्ले इट इज डेफिनेटली नॉट गोइंग टू मेक यू फॅट, इट इज नॉट गोइंग टू गेन वेट. सो ते तुम्ही खाऊ शकता. बट इफ यू चूज रिफाईंड कार्बोहायड्रेट म्हणजे मैदा, फ्राईड फूड्स, रोज तुम्ही ब्रेड खाताय मैद्याची, डेफिनेटली इट इज गोइंग टू मेक यू गेन फॅट. सो कार्बोहायड्रेट जी क्वालिटी आहे ती चांगली असली पाहिजे, बिकॉज इट इज द प्रायमरी एनर्जी सोर्स तुमच्या बॉडीमध्ये. सो आपले सिंपल जे रोजचं जेवण आहे, भाकरी वगैरे, ते खा. दॅट इज नॉट गोइंग टू मेक यू फॅट ऍट ऑल. आणि पोर्शन साईज कंट्रोल मध्ये खा, दॅट इज गुड.
इट ऑल्सो हेल्प्स यू टू हॅव लास्टिंग एनर्जी, म्हणजे पूर्ण दिवस तुमची एनर्जी लेवल्स चांगले राहतात जर तुम्ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट खाताय, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, ग्रेन्स वगैरे. So that is going to be good instead of मैदे वाले प्रोडक्ट्स या फिर फ्राइड प्रोडक्ट्स. So ते एक आहे. फोर्थ मिथ आहे की आजकाल आय थिंक एज इन बिकॉज ऑफ सोशल मीडिया इट इज शोन की डिटॉक्स डाएट वर्क्स ऑन युअर बॉडी वेल, ज्यूस क्लेन्स वर्क्स ऑन युअर बॉडी, की तुम्ही दिवसभर ज्यूस प्या किंवा काही डिटॉक्स डाएट खूप कमी खा म्हणजे मग तुमचे सगळे ऑर्गन्स डिटॉक्स होतील. सो अगेन इट्स अ मिथ. फॅक्ट इज वी हॅव अ नॅचरल डिटॉक्सिफायर इन आवर बॉडी, दॅट इज युअर लिव्हर अँड किडनी. सो लिव्हर याचं एकच मोस्टली एक मेन फंक्शन हेच आहे की तुमचं जे टॉक्सिन्स येतात बॉडीमध्ये ते डिटॉक्सिफाय करतं. किडनीचं पण हेच फंक्शन आहे की जे काही टॉक्सिन आहे ते थ्रू वेस्ट आपलं बाहेर पडतं. दॅट दोज आर आर नॅचरल डिटॉक्सिफायर इन द बॉडी. सो यू डोंट हॅव टू डू एनी फॅन्सी डिटॉक्स डाएट जस्ट टू डू वेट लॉस वगैरे. सो डिटॉक्स डाएट्स आणि ज्युसेस असं काही तुम्ही केलं तर इट ऑफन लॅक्स युअर इसेन्शियल न्यूट्रिएंट. जर तुम्ही पूर्ण दिवस ज्यूसच प्यायला तर इट लॅक्स युअर प्रोटीन्स, इट लॅक्स युअर अँटीऑक्सिडंट्स, कार्बोहायड्रेट काहीच नसतं. सो इट इज डेफिनेटली गोइंग टू हार्म युअर डायजेशन. आणि अ बॅलन्स डाएट सपोर्ट्स द बॉडीज नॅचरल डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस. सो लिव्हरला जे काही लागतं हेल्दी फॅट्स, प्रोटीन्स, तुमचे कार्बोहायड्रेट, जर तुम्ही रोजचं जेवण छान ठेवाल तर इट इज ऑटोमॅटिकली डिटॉक्सिफाईज युअर बॉडी इन द होल डे. ते एक तुम्ही करायला पाहिजे. डोंट फॉल फॉर एनी फॅन्सी डिटॉक्स डाएट्स. मिथ 5 आहे की यू नीड टू अवॉइड ऑल शुगर्स फॉर अ हेल्दी डाएट. सो जसं आता बॅलन्स डाएट मध्ये कधी कधी आपण स्वीट खाऊ शकतो. आय एम नॉट सेइंग की एकदम तुम्ही कम्प्लिटली शुगर अवॉइड करून टाका इफ यू वॉन्ट टू लूज वेट, बट देन व्हाईल ऍडेड शुगर शुड बी लिमिटेड. म्हणजे असं नाही की रोजच तुम्ही खूप साखर खाताय, खूप स्वीट, रोजच केक खाताय, रोज पेस्ट्री खाताय. इट इज नॉट गोइंग टू बी गुड. बट अदरवाईज नॅचरली ऑकरिंग शुगर पण असते तुमच्या व्हेजिटेबल्स, फ्रुट्स मध्ये, दॅट इज ओके. कधी तुम्ही दुधामध्ये वगैरे थोडी साखर घालून घेताय, गूळ घेताय, हनी घेताय, दॅट इज ओके. बट अदरवाईज फोकस ऑन रिड्युसिंग प्रोसेस्ड शुगर, म्हणजे जसं केक आहे, बिस्किट्स आहेत तुमचे, किंवा प्रोबेबली शुगरी काय म्हणतात त्याला, स्वीट्स असतात तुमचे प्रोसेस्ड वाले. बाहेर तुम्ही जे काही खाता, डोनट्स वगैरे, ऑल दॅट हॅज ऑल प्रोसेस्ड शुगर. सो ते कमी करायला पाहिजे रादर दॅन हेल्दी शुगर. नॉर्मली फ्रुट्स, व्हेजिटेबल्स मध्ये जे असते, रोज तुम्ही जर काही खात असाल थोडं दही साखर वगैरे, दॅट इज ऑल राईट समटाइम्स, बट नॉट प्रोसेस्ड शुगर्स ऑन अ डेली बेसिस. दॅट इज देअर. मिथ नंबर 6 आहे की ऑल कॅलरीज आर द सेम. म्हणजे आजकाल आपण खूप बघतो की बापरे याच्यात खूप कॅलरीज आहे, लेट्स नॉट ईट इट. और कधी कधी असं दाखवलं जातं की तुमचं हेल्दी फूड जे आहे इट हॅज टू मच कॅलरीज, डोंट ईट इट. सो सोर्स ऑफ कॅलरी मॅटर्स बिकॉज ऑल फूड्स हॅव कॅलरी इन टू इट. असं कोणतंच फूड नाही आहे ज्याच्यात कॅलरीज नाही आहे. पण हेल्दी सोर्स ऑफ कॅलरीज आर व्हेरी गुड. जसं आता व्हेजिटेबल्स मध्ये पण कॅलरीज असतात, फ्रुट्स मध्ये कॅलरीज असतात, किंवा तुमच्या होल ग्रेन्स मध्ये, उपमा, पोहे मध्ये भरपूर कॅलरीज असतात. सो इट इज ओके टू हॅव दोज गुड कॅलरीज रादर दॅन हॅव्हिंग अ पिझ्झा विच हॅज लॉट ऑफ कॅलरीज बट दे आर नॉट गुड कॅलरीज. सो डेफिनेटली यू हॅव टू चूज की एम्प्टी कॅलरी, म्हणजे कॅलरी रिच फूड लाईक शुगरी स्नॅक्स, प्रोसेस्ड जंक फूड, तुमचं बर्गर्स आहे, पिझ्झाज, आईस्क्रीम्स वगैरे, याच्यात खूप जास्त कॅलरी असतात विच इज नॉट गुड ऍट अ टाइम. जर तुम्ही इवन वन होल पिझ्झा इफ यू आर इटिंग, इट हॅज लॉट ऑफ 800 to 900 कॅलरीज, एक बिग मीडियम साईजच्या पिझ्झामध्ये, विच इज नॉट गुड. Otherwise, if you are eating poha, upma, it has calories, but they are good calories. So definitely, all calories are not same, but the source of the calorie matters. That is there. All calories are the same. So that is the myth जे आपण बघतो ते. So myth number 7 की you must drink expensive green juices or smoothies to be healthy. आता इव्हन ऍडव्हर्टिजमेंट्स मध्ये वगैरे दाखवतात की आज काय आय थिंक ग्रीन ज्यूस प्यायला ज्यामुळे माझी स्किन एकदम ग्लो झाली. दॅट इज समटाइम्स कधी तुम्ही घेऊ शकता ज्यूस, सूप्स अँड ऑल इज व्हेरी व्हेरी हेल्दी, बट इट शुडंट बी एक्सपेन्सिव्ह. नॉर्मल तुमच्या खाण्यानी पण फ्रुट्स, व्हेजिटेबल जर तुम्ही रोज एक
संत्र खाल्लंय, रोज एक पेरू खाल्लाय, दॅट ऑल्सो हेल्प्स यू टू हॅव अ नाईस क्लिअर स्किन. दॅट ऑल्सो हेल्प्स यू टू अगेन डिटॉक्सिफाय तुमची सगळी बॉडी वगैरे. दॅट इज ऑल्सो गुड. सो यू डोंट हॅव टू गो आउट टू हॅव सम फॅन्सी स्मूदी, एक्सपेन्सिव्ह स्मूदी. दे आर नॉट मॅजिक ऍट ऑल. सो होल फूड्स जे तुम्ही आपले नॉर्मल आपण बनवतोय ते जर खाल्ले, नॅचरल फूड्स जेवढे तुम्ही खाल्ले, नॅचरल व्हेजिटेबल, सॅलड, कोशिंबीर, हे जर तुम्ही जास्तीत जास्त खाल्ले, स्प्राउट्स वगैरे, एग्स आहेत, दॅट इज गोइंग टू बी गुड फॉर युअर हेल्दी स्किन. तुमची इन अँड आउट तुम्हाला हेल्दी राहायला, दॅट इज गोइंग टू बी ग्रेट फॉर युअर बॉडी. सो डोंट गो फॉर एनी हाय कॉस्ट फॅन्सी आयटम्स. Now, myth 8 is young adults don't need to worry about nutrition because they are young. So हे खूपदा पाहिला की हा ठीक आहे, छोटाच आहे, खा जे काही खायचं आहे. सो डोंट डू दॅट बिकॉज यू आर यंग अडल्ट, यू आर इन अ ग्रोईंग स्टेज. अजून खूप काही डेव्हलप व्हायचं आहे. So definitely you need nutrition right now. This is the age where you have to correct your nutrition, because later on, as I said, after one point in your life, it can be difficult to correct all those bad habits. So right now, if you start little bit, it supports your growth. तुमचं ब्रेन डेव्हलपमेंट छान होईल. लॉंग टर्म हेल्थ मध्ये तुम्हाला काही इश्यू नाही येणार. सो स्टार्ट स्मॉल स्मॉल हॅबिट्स राईट नाव सो दॅट यू डोंट हॅव टू वरी लेटर ऑन इन द लाईफ. सो हे एक मिथ आहे की आता काही करू नका, बघू नंतर आपण 10-15 वर्षांनी काय करायचंय. सो डोंट डू दॅट. डोंट बी अंडर अ इम्प्रेशन की तुमचं नंतर ठीक होईल, आता इट्स ओके, काही पण जर खाल्लं, काही पण, कधी पण झोपतोय, कधी पण खातोय. सो डोंट डू दॅट. Is not good. Myth number 9 is thinness is always good. Thinness is equal to a healthy body. जर खूपच बारीक आहे म्हणजे एकदम छान हेल्थ आहे तिची किंवा त्याचं, किंवा खूप मसल्स आहेत म्हणजे युअर हेल्थ इज व्हेरी नाईस, यू आर व्हेरी फिट. बट देन द फॅक्ट इज की फिटनेस कम्स इन ऑल शेप्स अँड साइजेस. असं नाहीये की प्रॉबेबली एक हेल्दी इंडिव्हिज्युअल कॅनॉट बी फिट. दे कॅन बी व्हेरी मच फिट. कारण त्यांची इंटरनल हेल्थ खूप जास्त छान आहे. इट इज ऑल अबाउट युअर स्ट्रेंथ, less belly fat, less fat percentage in your overall body. Even if you are a little healthy, even if you are little chubby, जर तुम्ही बाकी सगळं तुम्हाला काहीच नाही आहे, तुमची झोप छान होते, तुम्ही रोज एक्सरसाइज करताय, तुमचा स्टॅमिना चांगला आहे, तुम्ही रोज तुमची मूड छान राहतोय, सो दॅट इज द डेफिनेशन ऑफ हेल्दी. नॉट ओनली थिन किंवा नॉट ओनली मसल आहे तर यू आर हेल्दी. सो असं नाही होत. सो डेफिनेटली एक्सेप्ट युअर सेल्फ ऍज द वे यू आर, बट नॉट दॅट की तुमचं खूप जास्त फॅट वाढलाय वगैरे. सो स्टार्ट वर्किंग टुवर्ड्स इट. बट देन सेल्फ एक्सेप्टन्स आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि ओव्हरऑल हेल्थसाठी पण इट इज गोइंग टू बी internal health rather than outside. How it looks are not that much cared about. And the real keys to happiness is your fitness from the within, not outside. So that is very, very a factual point here. आणि 10th आपला मिथ आहे की चीट मील्स विल रुइन युअर प्रोग्रेस. म्हणजे कधी तुम्ही जर काही चीट मील, सो चीट मील इज नथिंग बट काही तुम्ही बाहेरचं खाल्लं कधी किंवा काही जंक फूड खाल्लं, तर इट इज नथिंग अबाउट दॅट. बॅलन्स इज द की. जितकं तुम्ही बॅलन्स ठेवताय, ऍज आय टोल्ड यू की 80% जर तुम्ही हेल्दी फूड खाताय तर एक मील विल नॉट डिरेल युअर हेल्थ. जर तुम्ही एकदा कधी बाहेर खाल्लं तर इट इज नॉट गोइंग टू अफेक्ट युअर हेल्थ मच. बट जर तुम्ही उलट केलं की 80% तुम्ही जंक फूड खाताय, फक्त 20%च हेल्दी फूड खाताय, तर इट इज डेफिनेटली गोइंग टू अफेक्ट युअर हेल्थ. सो डोंट डू दॅट. बॅलन्स इज द की. कीप अ नाईस बॅलन्स तुमच्या बॅलन्स डाएटमध्ये पण, आणि तुमच्या फेवरेट फूड्स काही जर तुम्हाला अनहेल्दी आवडत असेल तर समटाइम्स इट इज ओके. बिकॉज जस्ट लाईक वन हेल्दी मील इज नॉट गोइंग टू फिक्स एव्हरीथिंग, सेम थिंग वन अनहेल्दी मील इज नॉट गोइंग टू रुइन एव्हरीथिंग. सो डेफिनेटली टेक केअर ऑफ दॅट की तुम्ही कन्सिस्टंट आहात. कन्सिस्टन्सी इज द की. वेन एव्हर वी से की तुम्ही जेवढं प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल रोज हेल्दी इटिंग हॅबिट्स, automatically it will be like a lifetime habit. You have to take it as a lifetime habit, not only 2-3 महिन्यासाठी केलं आणि मग सोडून दिलं. So don't do that. Consistent राहा. बॅलन्स एक नीट ठेवा तुमच्या फुल खाण्यामध्ये, so that it later on it helps you in your life. That is there. Okay, so now last but not the least, very very important. So आपल्या जसं you must be loving Avengers किंवा आपले सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन, हे सगळे
सुपर काय म्हणतात त्याला, सुपर मॅजिक पॉवर्स असतात त्यांच्याकडे टू डू एव्हरीथिंग व्हॉट दे वॉन्ट. सो आपल्या इंडियन डाएटमध्ये पण देर आर सम सुपर फूड्स. So superfoods are nothing but they have some extra nutrients compared to a normal food. So हे पण तुम्ही इन्क्लूड केले पाहिजे तुमच्या बॅलन्स डाएट मध्ये, so that you get that extra probably little bit more nutrition compared to normal nutrition. So let's see what are those. So in this picture, as you can see, there are some vegetables, fruits which act like superhumans. So definitely let's see काय काय आहे. Okay, so first of all, I think from the start of our 3 days of lecture, मी तुम्हाला सांगत आली आहे की सीड्स मिक्स, सीड्सचं एक मिक्सचर तुम्ही करून ठेवू शकता घरात. थोड्याशा भोपळ्यांच्या बिया, सनफ्लावर सीड्स, तुमचं जवस आणि एक चिया सीड्स मिळतं किंवा तुळशीच्या बिया, हे तुम्ही एक मिक्सचर करून ठेवू शकता थोडंसं, आणि ते तुमचं जेवणानंतर किंवा ब्रेकफास्ट नंतर एक छोटा स्पून त्याच्यात ठेवा, तेवढं तुम्ही खाऊ शकता. दॅट इज अ सुपर फूड. It has omega-3, it has protein, it has carbohydrates, it has minerals, it has vitamins, mostly everything. And in that small spoon, one small spoon, you get lot many nutrients. So they are nutrient dense. एक small scoop of seed mix, that is good. एक मुखवास म्हणून पण तुम्ही खाऊ शकता जेवण झाल्यावर. थोडे रोस्ट करून घ्या म्हणजे टेस्ट पण छान लागेल एक कढईमध्ये. सो दॅट इज गुड. मुगाचं तुमचं धिरड किंवा मूग दाल चिला ज्याला आपण म्हणतो, तो मूग भिजवून त्याला प्रॉबेबली स्प्राउट्स करून किंवा जस्ट तसं पण एक तुम्ही छान त्याचा डोसा करून घेऊ शकता. अगेन इट इज व्हेरी हाय इन प्रोटीन, हाय इन अदर फायबर ऑल्सो, व्हायटमिन्स ऑल्सो दे हॅव, अँड इवन मिनरल्स, आयर्न वगैरे असतं. सो दॅट कॅन बी टेकन. तुमच्या डब्यामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता मुगाचं धिरड. दॅट इज गुड. सांबार इज अ व्हेरी नाईस विथ ड्रमस्टिक्स अँड व्हेजिटेबल. सो सांबार नाही तर रोजचं तुमचं जे आपण फोडणीचं वरण किंवा नॉर्मल वरण पण करतो, त्याच्यात तुम्ही भाज्या टाका. जस्ट डोंट टेक इट प्लेन. इट ऍक्ट्स लाईक अ सुपर फूड. जेवढे तुम्ही त्याच्या डाळींमध्ये जेवढ्या भाज्या इन्क्लूड कराल तेवढं ते जास्त न्यूट्रिएंट रिच होतं, जास्त प्रोटीन येतं त्याच्यात, जास्त फायबर येतं. सो इव्हन एक जर तुम्ही वाटी भरून हे वरण जर खाल्लं विथ व्हेजिटेबल्स आणि ड्रमस्टिक, शेवग्याच्या शेंगा, ड्रमस्टिक इज नथिंग बट शेवग्याच्या शेंगा. So this is going to be great for your bones, for your muscles, for your brain also, and it is high in protein. So all these nutrients are there in this superfood dish, sambar or varan. Amla and honey drink. So सकाळी उठून, as I said, की चहा कॉफी लगेच घेऊ नका on empty stomach. Have either normal plain water or add a little bit of amla into it. थोडंसं किसून आवळा तुम्ही टाकू शकता किंवा आवळ्याच्या फोडी, पाण्यात नसेल टाकायच्या तर आवळ्याच्या फोडी तुम्ही खाऊ शकता 1-2. लिटिल बिट ऑफ हनी इन युअर वॉटर. सो दॅट कॅन बी वन ग्रेट सुपर फूड ड्रिंक. सकाळी सकाळी तुमची बॉडी क्लेन्स व्हायला, तुमचे फुल रिज्युविनेशन व्हायला बॉडीचं, ब्लड सर्क्युलेशन छान होतं. सो हे तुम्ही करू शकता इन द मॉर्निंग टाइम, आमला अँड हनी ड्रिंक. चना चाट. आता दुपारी वगैरे जर तुम्हाला भूक लागली असेल तर चना, तुमचे काळे चना और इवन काबुली चना, आपले छोले जे असतात, याची तुम्ही चाट करून ॲज इन त्याच्यात कांदा, टमॅटो, थोडंसं काही काकडी वगैरे असं घालून डेफिनेटली खाऊ शकता. इट हॅज अ ग्रेट अमाऊंट ऑफ प्रोटीन इन टू इट, आणि इवन बी कॉम्प्लेक्स व्हायटमिन्स पण खूप असतात चनामध्ये, ब्लॅक चना और तुमचं छोले काबुली चनामध्ये. सो तसं तुम्ही घेऊ शकता इव्हनिंग टाइम या फिर ब्रेकफास्ट टाइम, तेव्हा पण घेऊ शकता. दॅट इज गुड. कढीपत्ता, very very high source of all the mostly minerals, तुमचं आयर्न, इवन अदरवाइज मॅग्नेशियम, झिंक वगैरे इन लिटिल अमाउंट त्याच्यामध्ये असतं. बट देन इफ यू ऍड इट टू एव्हरीथिंग, पोह्यामध्ये आपण टाकतो किंवा भाज्यांमध्ये टाकतो, डेफिनेटली हॅव. तुम्ही उलट खायला पाहिजे. दोज लिव्स हॅव टू बी इटन. आपण बाजूला काढून ठेवतो. सो इफ यू कॅन ईट इट, इट इज व्हेरी नाईस. अदरवाइज कढीपत्त्याची चटणी वगैरे पण इट इज गुड फॉर युअर हेअर. जर तुम्ही जवस आणि कढीपत्त्याची चटणी करून ठेवली थोडीशी त्याच्यात डाळ वगैरे घालून, सो इट इज बेस्ट सुपर फूड फॉर युअर हेअर, फॉर युअर नेल्स. जर तुम्हाला छान लॉंग नेल्स हवे असतील त्याच्यासाठी पण कढीपत्ता इज गुड. दॅट कॅन बी टेकन केअर. सो नावडेज कढीपत्ताज आर ॲडेड इन टू युअर सोप्स, इन टू युअर शॅम्पूज, विच इज ऑफ नो यूज. कारण ते फक्त वरून लागतं, तुम्ही इंटरनली बॉडीमध्ये घेत नाही आहात. सो डोंट अगेन फॉल फॉर दोज कढीपत्ता शॅम्पू वगैरे. Just have it inside your body in any form. Chutney is the best and tasty form, so ते तुम्ही घेऊ शकता. दाल अँड व्हेजिटेबल सूप्स, जर तुम्हाला सूप्स आवडत असतील,
त्याच्यात थोडीशी मूग डाळ टाका किंवा थोडे छोले टाका किंवा काही स्प्राउट्स तुम्ही टाकू शकता आणि मग ब्लेंड करून घ्या. खूप साऱ्या भाज्या टाका त्याच्यात. सो इट इज अगेन अ सुपर फूड. हॅज अ लॉट ऑफ फायबर, आयर्न, प्रोटीन, बाकी सगळं असतं त्याच्यात. सो इट इज गुड फॉर युअर स्किन. ओव्हरऑल बॅलन्स डाएट साठी बेस्ट आहे. दाल व्हेजिटेबल सूप. मेथीचा पराठा और थेपला. सो मेथी इज ग्रेट फॉर युअर स्टमक. काही जे जर बॅड मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तुमच्या पोटामध्ये ते लगेच नष्ट होतात. मेथीची जर भाजी किंवा इवन पराठा इज ओके. बेसनची रोटी वगैरे असं काही तुम्ही करू शकता. सो दॅट इट गिव्स यू अ लॉट ऑफ न्यूट्रिएंट्स. राजगिरा इज अ व्हेरी नाईस सोर्स ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम, बाकी सगळे मिनरल्स पण त्याच्यात असतात. सो राजगिरा इट इज ऑल्सो कॉल्ड एज अमरंथ इन इंग्लिश. सो त्याचा लाडू तुम्ही खाऊ शकता कधी आफ्टरनून, इव्हिनिंग टाइमला, ब्रेकफास्ट टाइमला. चिक्की मिळते राजगिऱ्याची, घरी बनवू शकता. राजगिऱ्याच्या लाह्या दुधामध्ये घालून खाऊ शकता. सो इन्स्टेड ऑफ ऑल दिस फॅन्सी ओट्स, म्युस्ली वगैरे, राजगिरा इज अ लोकल अँड व्हेरी नाईस फूड, सुपर फूड. सो ते तुम्ही खाऊ शकता. दॅट इज ऑल्सो गुड. एनी कोशिंबीर विथ लिटिल बिट ऑफ जवस त्याच्यावर टाकून, फ्लॅक्स सीड्स त्याच्यावर टाकून, इट्स अ ग्रेट सुपर फूड. मेनी न्यूट्रिएंट्स अवेलेबल इन जस्ट 1 कटोरी ऑफ कोशिंबीर और सॅलेड, और तुम्हाला काही सॉते करून घ्यायच्या आहेत भाज्या वगैरे. दॅट इज ऑल्सो गुड. बाजरा और दलिया खिचडी. दलिया आपला गव्हाचा जो दलिया असतो त्याची पण खिचडी तुम्ही ऍज अ डिनर किंवा काही लंच मध्ये वगैरे पण घेऊन जाऊ शकता. दॅट इज गुड. आता काही स्वीट खायचं असेल तर गाजर आणि बीटरूट. नुसत्या गाजरच्या ऐवजी थोडं बीटरूट पण टाका त्याच्यात. बेस्ट फॉर व्हायटमिन सी, व्हायटमिन ए, आयर्न असतं. एव्हरीथिंग इज गुड. बेस्ट फॉर युअर ब्लड. जर तुमचं स्किन वगैरे डार्क असेल, ऍज इन नीट होत नसेल क्लेन्स, तर फॉर डेफिनेटली दॅट इज गोइंग टू बी गुड. आपलं पान, बीटल लीफ ज्याला म्हणतो, नॉट दॅट बनारसी पान वगैरे, नॉट विथ एनी चुना और एनिथिंग. सिंपल प्लेन पान जर तुम्ही जेवणानंतर खात असाल, इट इज द हायेस्ट सोर्स ऑफ कॅल्शियम. इवन मिल्क वगैरे एवढं नसतं, बट बीटल लीफ हॅज द हायेस्ट सोर्स ऑफ आयर्न अँड कॅल्शियम. दॅट्स वाय आधीचे आपले आजी आजोबा लोक पान खायचे. एक नुसतं पान, विडा ज्याला म्हणतो आपण. सो एक पान तुम्ही खाऊ शकता, सिंपल पान. त्याच्यामध्ये थोडी शोप वगैरे टाकून किंवा सीड मिक्स टाकून तसं तुम्ही खाऊ शकता. दॅट इज बेस्ट फॉर युअर डायजेशन अँड कॅल्शियम. दॅट्स गुड. दाल खिचडी म्हणजे आपली नॉर्मल खिचडी, मुगाची खिचडी, तुरीची खिचडी विथ व्हेजिटेबल्स. इट इज एशिया सुपर फूड. पूर्ण एशियामध्ये, पूर्ण वर्ल्ड मध्ये खिचडी इज द बेस्ट सुपर फूड असं स्टडीज मध्ये दाखवलं गेलं आहे. अवॉर्ड पण मिळालाय खिचडीला. इट इज द बेस्ट सुपर फूड ऑफ इंडिया. कोकोनट वॉटर, कोकम सरबत हे पण एक छान सुपर फूड आहे. इट हॅज लॉट ऑफ इलेक्ट्रोलाइट्स, लॉट ऑफ न्यूट्रिएंट्स इन टू इट. पोटॅशियम, सोडियम, ऑल दोज न्यूट्रिएंट्स आर देअर. थालीपीठ और भाकरी, आय थिंक एव्हरीवन मस्ट हॅव इटन इट. थालीपीठ वेगळ्या वेगळ्या जर तुम्ही याच्यापासून बनवलं, पिठांपासून, तर इट इज अ ग्रेट सोर्स ऑफ मोस्ट ऑफ द न्यूट्रिएंट्स. ज्वारी, नाचणीची भाकरी इज गुड. नारळाचे आणि तिळाचे लाडू, हे इट इज अगेन अ बेस्ट सोर्स ऑफ ओमेगा 3 हेल्दी फॅट्स ज्याला आपण म्हणतो. सो फॉर युअर हेअर, नेल, स्किन, एव्हरीथिंग, दीज लड्डूज आर व्हेरी नाईस. दॅट कॅन बी टेकन. स्प्राउट्स अँड मूंग सॅलड. सो मोस्टली ब्रेकफास्टच्या टाइमला, जेवणाच्या वेळेस वगैरे तुम्ही स्प्राउट्स जर रोज खात असाल तर इट इज वेल अँड गुड. थोडेसे वाफवून घ्या म्हणजे काही इश्यू होणार नाही पोटाचा. इवन कच्चे खाल्ले तुमच्या एज मध्ये तरी इट इज फाईन. बट देन मूंग स्प्राउट्स आर व्हेरी गुड इन्स्टेड ऑफ एनी अदर स्प्राउट्स. सो ते एक तुम्ही खाऊ शकता. आणि अदरवाईज तुमचं जिरा आणि अजवाईन पराठा म्हणजे ओव्याचं आणि तीळ पण तुम्ही टाकू शकता पराठ्यामध्ये. अगेन दोज आर सुपर फूड सीड्स. ओवा आणि अजवाईन आणि जिरं वगैरे असं तुम्ही टाकू शकता तुमच्या पराठ्यामध्ये. सो दॅट यू गेट मोस्ट ऑफ द न्यूट्रिएंट्स ऍब्झॉर्ब्ड इन युअर बॉडी. अँटी इन्फ्लेमेटरी स्पायसेस ज्याला आपण म्हणतो ते तुमचे त्या पराठ्यामध्ये सगळे येऊन जातात. ऑल न्यूट्रिएंट्स आर देअर इन टू इट. सो हे जे सगळे सुपर फूड्स आहे हे तुम्ही इन्क्लूड करा तुमच्या डाएटमध्ये. आय थिंक ऑल सुपर फूड्स आर व्हेरी टेस्टी. आय डोंट थिंक देर इज समथिंग विच यू वोंट लाईक इट. टेस्ट वाईज वगैरे चना चाट वगैरे मस्त लागतं इव्हिनिंगला जर तुम्ही खाल्लं. सूप्स वगैरे पण, थालीपीठ, ऑल दीज थिंग्स आर देअर. सो डेफिनेटली टेक अ स्क्रीनशॉट इफ यू वॉन्ट. अँड देन तुमच्या आईला सांगा किंवा तुम्ही बनवा कधी आणि eat it so that you get all those super nutrients in your body. All right, so last slide for today.
गोल्डन रूल्स ऑफ बॅलन्स डाएट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे लक्षात ठेवा की अ बॅलन्स डाएट इट्स द सिक्रेट फॉर्म्युला टू एस इन युअर लाईफ. जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल लाईफमध्ये तर हेल्थ हॅज टू बी युअर फर्स्ट प्रायोरिटी. कारण जर हेल्थ आहे तरच बाकीचं सगळं आहे. इफ हेल्थ इज नॉट करेक्ट यू कॅनॉट डू एनिथिंग एल्स. सो बॅलन्स डाएट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. स्लीप इज लाईक चार्जिंग युअर फोन. जर तुम्ही चार्ज नाही केलं फोनला तर यू विल बी ऑलवेज ऑन अ लो बॅटरी मोड. इट इज सेम फॉर युअर स्लीप. जर तुम्ही झोपला नाही नीट, ऑलवेज युअर बॉडी अँड ऑर्गन्स विल बी ऑन अ लो बॅटरी मोड. सो डोंट wait till it hits 1% in your body. So don't wait till that time. Stress eating chips won't solve your problem. So जर तुम्हाला स्ट्रेस आहे तर मॅगी, चिप्स, आईस्क्रीम खाण्यापेक्षा जस्ट एक्सरसाइज. Exercise has shown to reduce stress hormone in your body. So definitely any form of exercise is okay. So that has to be done. Junk food is cool sometimes, but don't forget the rule. That is 50% vegetables, 25% protein आणि 25% कार्बोहायड्रेट. तुमची हेल्दी प्लेट कॉन्सेप्ट आपण जे बोललो. Eat colorful foods like a rainbow for all the vitamins and minerals so that you get all the nutrients available. So every on a daily basis at least 6 ते 7 कलर्स तुमच्या जेवणामध्ये असले पाहिजे. जे काही तुम्ही खाताय त्याच्यात तेवढे कलर्स असले पाहिजे. सो ते एक खा. आणि लास्ट इज कन्सिस्टन्सी इज अँड बॅलन्स इज द की टू हॅव अ हेल्दी लाईफ और अँड अ हेल्दी प्लेट. सो कन्सिस्टंटली फॉलो करा जे काही तुम्ही फॉलो करताय. गुड हॅबिट्स स्पेशली सोडू नका त्यांना. आणि एक बॅलन्स ठेवा तुमच्या खाण्यामध्ये. तुमचं जंक फूड पण खाण्यामध्ये एक बॅलन्स पाहिजे. डोंट ईट वॉट एव्हर कम्स इन फ्रंट ऑफ यू. डोंट डू वॉट एव्हर इज देअर इन फ्रंट ऑफ यू. So think and take your decisions properly, especially for your balanced diet. So very, very important. So all these golden rules you can follow in your life and you can see some results out of it later in your life. So that's there. And water intake has to be very, very important. All right, so thank you so much everyone. Patiently तुम्ही ऐकलंय सगळं आणि I hope you have got some nice message from the presentation. आणि yes madam, this was the last slide. Yes, students, are there any questions? Yes, काही विचारायचं असेल, काही डाऊट क्लिअर करायचं असेल तर यू कॅन आस्क मी.